मी जसं म्हटलं की ते आता आपलेच झालेले आहेत, त्यामुळे त्यांची तसं बघितलं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पण काही आज जे नवीन चेहरे असतील त्यांना सांगायला मला आनंद वाटेल की आपल्या चौलचेच मूळ असलेले प्रतिशत सरकारी वकील म्हणून ज्यांनी नाव कमावलं, खरडा वक्ता, दानशूर व्यक्ती आणि एक चांगला लेखक, जवळजवळ आतापर्यंत त्यांची 25 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आणि यंदाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या भूतानमध्ये शब्द मराठी विश्व संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि हा असा मोठा बहुमान मिळालेला असं एक व्यक्ती की याची ओळख करत राहिला तर खूप वेळ जाईल. पण ही अशी त्यांच्या ह्याच्यातली माइलस्टोन किंवा ठळक गोष्टी मी फक्त आपल्यासमोर मांडल्या. तर असे हे खरडा वक्ता आज आपल्याला इथे ही माहिती देण्यासाठी आलेले आहेत. फार वेळ न लावता मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो आणि त्यांनी ह्या आपल्या आजच्या विषयावरती त्यांनी जो थोडासा अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टींची खात्री केलेली आहे, त्या गोष्टी आपल्या समोर ते उलगडणार आहेत. त्या दिवशी ते युट्यूबरच्या समोर मला प्रश्न पडला की अरे ज्या गोष्टी आपल्या आसपास आहेत की आपण जर रोज फिरतो तरी सुद्धा मला माहित नव्हतं की आपल्या इथे वाघरावजवळ बांगड्या बनवायचा कारखाना होता की ज्याचे आता अवशेष मिळालेले आहेत. किंवा अशा त्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर आहेत की अशा गोष्टी पण आपल्या आसपास आहेत हेही माहीत नाही. तर असं हे उलगडण्याचं काम ते सध्या फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून करतातच. त्यातलाच एक भाग म्हणून आपण इथे त्यांना लेक्चर द्यायला बोलवलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ महिना आहे, त्याच्यात मृग नक्षत्र लागलंय. आज रात्री पाऊस येतोय आणि तोही वाहन बेडूक घेऊन येतोय. आपण अपेक्षा करूया की हा पावसाळा खूप आनंददायी आणि सुखासमाधानाचा जाईल शेतकऱ्यांसाठी, कृषीवाल्यांसाठी. मी आज तुमच्या समोर बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की मी एका झोपी गेलेल्या नव्हे पण झोपेचं सोंग घेतलेल्या गावासमोर बोलतोय. ज्या गावाला इतिहास आहे, ज्या गावाला संस्कृती आहे, इतरांपेक्षा चांगलं वेगळेपण आहे आणि ते त्या गावाला माहिती आहे. पण आपला मोठेपणा न सांगण्याचं कद्रूपण ज्या गावाला आहे त्या गावाचं नाव म्हणजे नागाव. मला चांगला वारसा आहे, माझे वडिलांची मिळकती इथे आहेत, मी इथला जन्मगावचा आहे हे सांगायला आपल्याला कमीपणा वाटतोय. ह्या विषण्णतेतून हा व्याख्यानाचा योग आहे. हे एवढ्यासाठी मी बोलतोय, काय नव्हतं नागावमध्ये. मुळात अष्टागर म्हणजे काय तर तुम्हाला आठवतंय तुमच्या वडिलांनी किंवा आजीने सांगितलेल्या आठवणी की ते बैलगाडीने यायचे. पहिल्यांदा मॅट्रिकला किंवा फायनलच्या परीक्षेला बैलगाडीने अलिबागला गेले, मग ती बैलगाडी साखरतरी, हे मला माझ्या वडिलांनी सांगितलंय. त्यांनी त्या आठवणी लिहून ठेवल्या की साखरतरीवरून बैलगाडी सोडायला लागायची, मग होडीतून पलीकडे जायचं आणि मग अलिबाग दिसायचं. पण अलिबाग जिल्ह्याचं ठिकाण होतं इंग्रजांच्या काळातलं, म्हणून शाळा तिकडे, फायनलची परीक्षा तिथे, मॅट्रिकची परीक्षा तिथे. पण त्यापूर्वी काय, म्हणजे 200 वर्षापूर्वी काय होतं, नागाव तेव्हाही होतं, चौल तेव्हाही होतं, अलिबाग तेव्हाही होतं. मग 400 वर्षापूर्वी काय तर 500 वर्षापूर्वी असेल हा रस्ता तिथे नव्हता. म्हणून अष्टागर. तुम्ही मुरुड सोडल्यानंतर जी 8 बेट दिसायची ज्यांना रस्ता नाही त्यांच्यामध्ये खाड्या आहेत आणि मग खाड्याने जोडली गेलेली बेट ती अष्टाग्र, आग्र. ही आग्र म्हणजे पूर्वी इथे अरबी समुद्र होता आणि मोठ्या खाड्या होत्या आणि एकच नदी होती. ती नदी म्हणजे रेवती नदी. ही रेवती कोण तर श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, त्याची पत्नी ती रेवती आणि तिचं माहेर म्हणजे रेवती क्षेत्र. हा पौराणिक वारसा. आणि मग रेवतीचं माहेर म्हणून मग पुराणातली वांगी किंवा पुराणातल्या गोष्टी सगळ्या मिथिक आली ती तशी येत गेली. आणि म्हणून पांडवकालीन लेणी आपल्याला इथे दिसतात
पांडवकालीन अवशेष आपल्याला दिसतात. मग पांडवकालीन म्हणजे किती? 5000 वर्ष. मग त्याच्याही पूर्वी काय तर रामायण होतं, मग 10,000 वर्ष. मग चौल फक्त 10,000 वर्षापूर्वीच आहे? नाही. चौल काय, कोकण काय, याची निर्मिती परशुरामाच्याही पूर्वी झालेली आहे. पण एवढं नक्की की ज्वालामुखीतून हा सह्याद्री जन्माला आला आणि सह्याद्रीतूनच नद्या जन्माला आल्या. त्याच्यापैकी एक नदी अरबी समुद्राला जिथे मिळते ते रेवती क्षेत्र आणि त्याच्या बाजूचं क्षेत्र म्हणजे चंपावती क्षेत्र. आणि म्हणून आपण चौल चंपावती म्हणतो. चंपावती रेवती क्षेत्र म्हणजे आजचं चौल रेवदंडा. ही ट्विन शहर होती. पण ही माहिती केव्हा झाली तर पुराणात उल्लेख आहे. चंपावतीचा आहे, रेवती क्षेत्राचा आहे. सत्यनारायणाची पोथी तुमच्याकडे वाचली जाते, त्याच्यात चौल चंपावतीचा उल्लेख आहे. त्या नदीचा उल्लेख आहे. ती पाण्याने बुडाली, ती कुठे बुडाली? चौल चंपावती क्षेत्रात उल्लेख आहे की नाही बघा. मग पुराणात हा जो उल्लेख आहे ते चौल चंपावती क्षेत्र हे असेल आणि त्या अष्टागरातलं एक जर नागाव असेल तर आपल्याला अभिमान वाटायला नको का? आणि मग त्याचं नुसतं आपण एक बोलतोय, कोणतरी सांगते, आजी सांगते, पुराणात आहे. मग आम्हाला कोणतरी सांगतं की माझ्या घराजवळची देवी म्हणजे सोंडेपारावरची देवी ती उतानी देवी. उतानी देवी का तर पांडवाला एका रात्रीत ते देवी बांधता आलं नाही, अट ती होती म्हणून ती उतानी राहिली. ती कायम उतानीच राहिली, आजपर्यंत उतानीच आहे म्हणून ती उतानी देवी. मग चंपावती देवीचं मान वाकडी का? ते कोंबड्या आरवायच्या प्रत्येक ठिकाणी पांडव आहेतच बघा तुम्ही त्या भागात जाऊन. तिची मान वाकडी राहिली सोनचाफ्याचं फुलाचं वास घेताना म्हणून ती चंपावती. मग तिचा मान वाकडी आहे. मग शीतळा देवी कुठे होती? आज जिथे शीतळा देवी आहे तिथे शीतळा देवी नव्हती. शीतळा देवी जिथे आहे तिथे आज पाटलांची वाडी आहे. आणि हे मी सुरुवातीलाच का सांगून घेतोय की एकदा मी आकडेवारीवर गेलो की तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून आपण आधी काय होतं आणि कुठे काय होतं हे सांगतोय. भौगोलिक परिस्थिती आपण घेऊया. चौलची जी रेवती नदी होती म्हणजे जी रेवदंड्याची खाडी होती तिचं आता जी आग्रावची जेटी आहे तिथे ती नव्हती. तर हनुमानपाडा जो आहे म्हणजे हिंगुळजा देवीचा पायथा आहे तिथपर्यंत ती खाडी होती. म्हणजे शीतळा देवीचं आजचं देऊळ आहे ते सुद्धा तिथे नव्हतं. मग ते हळूहळू पुढे भूभाग गेला कारण गाळ भरत गेला. बरं, हे मी आता कुठून बोलतोय तर ही सगळी आकडेवारी सरकारी आकडेवारी आहे. 1935 साली इंग्रज सरकारने गॅजेटची निर्माण केली म्हणजे वस्तुस्थितीप्रमाणे जे इतिहासाचं नोंद आहे ती घेतली आणि इंग्रज सरकारने मराठी भाषेचा भाषा कोश तयार केला ज्याला पंडित कोश असं नाव आहे. आणि या पंडित कोश मध्ये मराठीची प्राकृत भाषा किंवा मूळ मराठीची भाषा आणि मग प्रत्येक ठिकाणी बोली भाषा बदलत गेली. महाराष्ट्राची मूळ भाषा कोणती, प्रकृत भाषा कोणती? आपण लगेच सदाशिव पेठेकडे बोट दाखवतो. सदाशिव पेठ, पुणा, नागपूर ही प्राकृत भाषा नाही. प्राकृत भाषेचा जन्म या नागावच्या भूमीत झाला. पुरावे काय तर इथे दशग्रंथी ब्राह्मणांची 10 मोठी घराणी होती. मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही पण ही ब्राह्मणांच्या घराण्यांची प्रत्येकाची वेधशाळा होती. या वेधशाळेमधून दशग्रंथी ब्राह्मण तयार व्हायचे, पाठांतर घ्यायचे आणि त्यांची परीक्षा, अंतिम परीक्षा ज्याला मास्टर डिग्री म्हणता येईल, ती काशी विश्वनाथला व्हायची. त्याच्या आधीची परीक्षा पैठणला व्हायची. तुम्हाला माहिती आहे पैठणला वेदशास्त्री होते. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत काय झालं हे 12व्या शतकातलं बोलतोय. पण त्याही पूर्वी काय तर नागावला ही सगळी भातखंडे पुराणिक घराणी होती. मग हे पुराणिक घराणं कोण? पुराणिक घराणं म्हणजे आपण ज्यांना मॅगसेसे पुरस्कार दिला, परमपूज्य आठवले गुरुजी रोह्याचे, त्यांचे वडील रोह्याचे, त्या रोह्याच्या पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या वडिलांनी ज्यांच्याकडे वेदशास्त्र शिकलं ते हे पुराणी. म्हणजे आठवल्यांच्या वडिलांचे धर्मगुरू किंवा वेद अभ्यासक हे सुद्धा नागावमध्ये होते. क्रमवंत तर किती मोठे. आज आपण क्रमवंतांचं नाव तुम्हाला माहित आहे, एक मध्ये नाटक घेऊन गेलं म्हणजे क्रिया कर्म करणारे ते क्रमवंत. म्हणजे
हलक्या कुळातले ब्राह्मण, पण तसं नाही. हे क्रमवंत हे नागाव परिसरातले सर्वात मोठे विद्वान 16व्या शतकात होते, ज्यांना गागा भट्टनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी खास पाचारण केलं होतं आणि होम मुद्रा देऊन त्यांचा सत्कार झाला होता. हे सुद्धा नागावचे. मग नागावला एवढंच होतं का? तर नागावला तुमच्या दारात असलेला शिलालेख आहे. हा शिलालेख म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे खरेदी खत आहे. आणि मग हे खरेदी खत उद्या जे वक्ते येणार आहेत त्यांचा अभ्यास या आयुष्यावर आहे. हे खरेदी खत म्हणजे थोडक्यात कोणी कोणापासून काय घेतलं आणि तिथे काय होतं हे त्यावेळच्या भाषेमध्ये आजही तिथे आहे. त्याचं भाषांतर आता झालेलं आहे. हा ऐतिहासिक दस्त तुम्ही जपताय, पण असाच ऐतिहासिक दस्त BARC कॉलनीत मुंबईत आहे. त्यामुळे मुंबई सुद्धा बेट होतं आणि BARC कॉलनीतला तो शिलालेख याच्याशी साम्य जुळवतो, याच कालखंडाशी जुळतो, कारण ह्याच राजाचं नाव त्या शिलालेखावर आहे. थोडक्यात त्यावेळचे अंबानी अदानी हे ते होते. कोकणावर त्यांचं राज्य होतं. कोकणात ते मोठ्या प्रमाणात गावाच्या गावं खरेदी करायचे. ही जमीन त्यांनी खरेदी केली त्याच्याबद्दलचं आणि त्याच्यात त्यावेळची आडनावं आहेत. मग म्हात्रे आहेत, गवळे आहेत, हे सगळे कोण होते? तर चौकशी समाज, माळी समाज. हा माळी समाज त्यावेळेला सुद्धा होता. आता त्याचं सण आपल्याला वाचता येते. मग असाच एक शिलालेख उरणलाय आणि ज्या लेण्यांमध्ये, घारापुरी लेण्यांमध्ये एका ताम्रपटाचा उल्लेख केला जातो, जो मराठीतला आद्य ताम्रपट म्हटला जातो. तो ताम्रपट हा दिवे आगर मध्ये मिळाला, म्हणजेच कोकणच्या किनारपट्टीवर मिळाला. मग तो ताम्रपट, पहिला ताम्रपट जो दिवे आगरला मिळाला, त्या ताम्रपटात चौलच्या अष्टागराचा उल्लेख आहे. म्हणजे ही संपूर्ण सत्ता वेळोवेळी एकाच अधिपत्याखाली असायची आणि किनारपट्टीची गावं, आतली गावं लिहिली जायची नाही. किनारपट्टीची गावं का? तर सगळा समुद्र मार्ग होता, बंदर मार्गे प्रवास व्हायचा आणि बंदर मार्गे व्यापार चालायचा आणि म्हणून या ताम्रपटामध्ये तो उल्लेख आहे. मग पुढे कुठे जातो आपण? दाभोळला जातो. आजही आपण कालिका माता, चंडिका माता गुहेतली बोलतो, पण ती गुहा सुद्धा तेवढीच प्राचीन आहे आणि तिथे सुद्धा पुरावे मिळाले. मधल्या काळात येतं हळणे गाव आणि हळणे गावात, गावाच्या आतमध्ये शेताच्या पलीकडे शेताकडीमध्ये आता पुराण वस्तू संशोधन खात्याने एक मोठं बंदर शोधून काढलं. जिथे पाण्याचा थेंब नाही तिथे बंदराची जेटी मिळाली, जांभा दगडातली जेटी मिळाली. बोटी लावायच्या जागा आहेत, त्याला कडे आहेत, म्हणजे बोटी बांधायला जे हुक लागतात, जे गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही बघता तसे हुक तिथे मिळाले. याचा अर्थ काय? समुद्र जमीन खात गेला, समुद्र गर्क जमीन होत गेली आणि खाडी पुढे आली किंवा खाडी मागे गेली, म्हणून तो भराव झाला. आणि मगाशी जे सांगितलं ते शीतळादेवीचं आज जिथे मंदिर आहे तिथे मोठं बंदर होतं आणि ती किनाऱ्यावरचे वाडे, म्हणून सातवाहन काळातल्या विटा शीतळादेवीच्या मागे मिळतात. जी पाटलांची वाडी आहे त्याच्यामध्ये 3200 वर्षापूर्वीच्या विटा, सातवाहन काळातल्या विटा ह्या मिळालेल्या आहेत. त्या विटांची लांबी रुंदी बघितली तर जवळजवळ 21 इंच वगैरे लांबीचं एक एक वीट आहे आणि आजही त्या आहेत. जमिनीखाली 8 फूट तो संपूर्ण जोता मिळालाय, जो मूळ राजवाडा होता. त्यावेळेचे व्यापारी असतील. आणि मग असे सगळे पुरावे मिळत गेल्यानंतर 1986 साली जेव्हा मी चौलचा अभ्यास करायला लागलो आणि पहिला लेख मी श्री अंकात लिहिला, तेव्हा हे सगळं मी माझ्या परीने समोर आणायचा प्रयत्न केला. पण याच्यापूर्वी सगळं इतिहासात आहे. आपण इतिहासाचे अभ्यासक नाही तसा माझा दावा नाही. मी इतिहास संशोधक नाही तसा माझा दावा नाही. मी फक्त संकलक आहे. मग चौलच्या अष्टागरावर जी पुस्तकं होती, ती चौलच्या अष्टागर असेल, आवळसकरांचं पुस्तक असेल, मोडकांचं पुस्तक असेल, भटांचं पुस्तक असेल, मग रायगड गॅझेट असेल, त्याच्यापूर्वीचं कुलाबा गॅझेट असेल आणि त्याच्यापूर्वीचं मुंबई राज्याचं किंवा मुंबईचं जे गॅझेट आहे, याच्यामध्ये या सगळ्या चौल, नागाव, अष्टागराचा उल्लेख आहे. आणि या अष्टागरात जे काही जाती होती त्याचा उल्लेख आहे. बार्टर सिस्टीम होती, म्हणजे वस्तूला वस्तू द्यायची, ही सिस्टीम आपल्याकडे होती. आणि म्हणून तुम्हाला जर आठवत असेल तर एक मीठवाला यायचा, पायलीने जाडं मीठ द्यायचा आणि तुम्ही त्यांना जायफळ द्यायचा.
ही पद्धत अगदी आपल्या आठवणीत आहे. कोळी न्यायची, आगोटीची सुकट द्यायची आणि तुमचे नारळ घेऊन जायची. कोण चिंचवाला असेल तर चिंचचे गोळे द्यायचा आणि नारळवाल्याकडनं नारळ घ्यायचा. हे अगदी आमच्या आजीच्या आठवणीत किंवा आमच्या पाहणीत हे होतं. ही बार्टर सिस्टीम ही चौलची, ही नागावची होती. आणि म्हणून तुम्हाला मगाशी जो विषय सांगितला की प्रमाण भाषा, मराठीची प्रमाण भाषा ही नागावची बोली भाषा होती. नागाव मध्ये जे बोललं जायचं ते शुद्ध मराठी बोललं जायचं, कारण महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्वान या शहरात होते आणि ते अनुस्वारात बोलायचे, म्हणजे नाकात बोलायचे. आज जर तुम्ही अगदी पूर्ण नागावची जी पुण्यात गेलेली घराणी बघाल किंवा जे वेदाभ्यास करतात अशी घराणी बघाल तर ते नाकात बोलतात, अनुस्वारावर जर देतात. आता महाराष्ट्र शासनाने ते अनुस्वार काढले. माझ्या गावात गेलात तर अगदी कोळणी माळणी सुद्धा नाकात बोलायच्या. आणि बघा तुम्ही, गेलं ठेवलं हे जे ल वर वरती जे येतंय ही प्रमाण भाषा होती. आपण ज्याला आपली बोली भाषा बोलतो, आपण जे हेल काढतो ते हेल कसे आले तर आपल्याकडे जे पोर्तुगीज संस्कृती आली, मोगल संस्कृती आली, नंतर शिवकालीन संस्कृती आली, वेगवेगळी लोक आपल्याकडे आली, त्यांनी आपल्याकडे राज्य केली, साम्राज्य केली. त्या लोकसंस्कृतीचे आपल्या भाषेवर परिणाम झाले आणि मग आपली बोली भाषा ही जी गेल्या 50 वर्षात तुम्ही बोलताय ती बोली भाषा झाली. पण 50 वर्षापूर्वीची, 100 वर्षापूर्वीची भाषा ही प्रमाणभूत भाषा होती, अत्यंत शुद्ध होती, अनेक गोष्टी त्याच्यात होत्या. आणि त्या भाषेच्या आधारे इंग्रजांमध्ये जे चांगले विद्वान होते, ज्यांना चांगलं मराठी यायचं, त्या इंग्रजातल्या विद्वानांनी आणि नागावच्या या 8 घराण्यातल्या विद्वानांनी मिळून जो कोश तयार केला त्याला पंडित कोश म्हणतात. अभिमानाची गोष्ट नाही की मराठी भाषेचा कोशच नागावला तयार झालाय आणि तो नागावच्या ब्राह्मणांनी लिहिलाय आणि त्याला इंग्रजांनी मदत केली. अतिशय इतिहासावर अभ्यास असलेले नाईक आपल्याकडे आलेले आहेत, अतिशय सुंदर, त्यांचं कधीतरी व्याख्यान ठेवा. खूप मोठा इतिहास, वसईचा इतिहास, भाषा तज्ज्ञ आहेत ते. तर हे सगळं सांगायची गोष्ट अशी की जर प्रमाणभूत भाषा मराठी नागावला जन्माला येते, इथे विश्वकोश तयार होतो. आता तो पुढे गेला, वाईला लक्ष्मण शास्त्रींचं नाव आहे, सगळं पुढे. मूळ मराठीचा जो विश्वकोश आहे, शब्दकोश आहे, तो नागावला जन्माला आला. आणि मग नागावचं बघितलं तर इथली जी नागाची शिल्प आहेत, मग इतर देवळातली जी शिल्प आहेत ती जर नीट बघितली तर तुमच्या लक्षात येईल की नागाव म्हणजे चौलचं एक उपनगर आहे. ही अष्टाग्र आहेत. मग किहीम असेल, अक्षी असेल, थळ असेल, आवाज, सासवणं असतील, ही उपनगर होती. आणि तेव्हा रस्ता नव्हता म्हणून ती आग्र होती, म्हणून ती अष्टाग्र. आणि या अष्टाग्राची एक स्वतःची राज्य व्यवस्था इंग्रजांनंतर सुद्धा होती आणि ती व्यवस्था ही जातीनिहाय होती, म्हणजे प्रत्येक जातीला सामावून घेणारी होती आणि त्याच्यात चांगले विषय व्हायचे, अष्टाग्राची मीटिंग व्हायची. आता मग त्याचं रूपांतर हळूहळू गावकीत भावकीत होत गेलं. हे आपण आधुनिक काळातलं बोलतोय आता. मग गावकी म्हणजे काय, भावकी म्हणजे काय, मग 13 दिवसाचे लोक म्हणजे काय, तर तुमचं सूतक जे पाळतात, म्हणजे थोडक्यात असेंडिंग डिसेंडिंग जे काय तुम्ही डीएनए प्रमाणे म्हणता, रक्ताचे नातेवाईक म्हणता, त्यांचं होत गेलं आणि मग त्यांचा कोण कुळाचार करायचा म्हणून ती कुलदेवता आली. पण मूळ बघितलं तर या सगळ्या देवता, मग तुम्ही हिमालयात जा, तुम्ही अफगाणिस्तानात जा, तुम्ही पाकिस्तानात जा, तुम्ही बांगलादेशमध्ये जा, जिथे जिथे हिंदू देवालय आहेत त्याच्या मूळ देवता तुम्हाला चौल भागात मिळतील. म्हणून हिंगुळजा देवी. मग हिंगुळजा देवी कोणाचं दैवत आहे? 5 कळशांचं आहे का? भन्साळी लोकांचं आहे. मग भन्साळी कोण? तर भन्साळी सुद्धा कुठून तरी आलेले, व्यापारासाठी आले असतील, पण त्यांची ही कुळडोसा हिंगुळजा. आणि तेव्हा आपला व्यापार समुद्र मार्गे इस्लामाबादशी व्हायचा, कराशीशी व्हायचा, म्हणून हिंगुळजा देवीचं मूळ स्थान हे पाकिस्तानात आहे. त्यामुळे भन्साळी लोकांना विचारलं तर त्यांच्या घरात तुम्हाला चौलच्या हिंगुळजा देवीचा एक फोटो दिसेल आणि एक पाषाण शिला कुठल्याही भन्साळ्याकडे जा, पाकिस्तानमध्ये आजच्या बलुचिस्तानातली देवता दिसेल. एवढा जर मोठा व्यापार आपल्याकडे होता किंवा व्याप आपला होता, आपले संबंध इतक्यापर्यंत गेले होते, तर आपण आपल्या वैभवाचा अभिमान बाळगायचा की नाही? आज आपण आपलं उखड गेलं, मागच्या वेळेला मी बोललो होतो त्यामुळे पुढे जातोय.
उकळ गेलं, जातं गेलं, सगळं गेलं. थरा गेला, पायली गेली, तपेलं गेलं, घंगाळ गेलं. आता लग्नाला सुद्धा आपण बारकत घंगाळ आणतोय. पण हे सगळं आपल्याकडे होतं. मग हे कुठून आलं? तर काही वर्षापूर्वी आपल्याकडे स्वतःची नाणे बांधायची फॅक्टरी, ज्याला टाकसाळ म्हणतात, ती होती. वेदाभ्यास एवढ्या पुरता नाही करायचा आहे, तर ही टाकसाळ अलिबाग चौलमध्ये होती. अलिबाग या खूप नंतरच्या काळात जन्माला आलेला आहे, म्हणजे पेशवे काळाच्या दरम्यान चर्चेत आलेला आहे. अलीच्या बागा असं म्हटलं जातं ते. पण चौल हे पुरातन आहे आणि म्हणून बुद्ध लेण्यांचा अभ्यास करावा लागतो. मग बुद्ध लेण्या या पूर्वी होत्या, त्याच्यात बुद्धाच्या मूर्ती आल्या की हा पुढचा भाग झाला. पण हिंगुळजा देवी तर पूर्वी होती. मग हिंगुळजा देवीच्या मागे बाण आहे. तो बाण कोणी बघितलाय काय? तर हिंगुळजा देवीच्या पुराण कथेप्रमाणे तिला भीमाने जो काय मान मारला होता तो कोरलेला आहे, म्हणजे सिंबॉलिक खूण आहे. आजही तुम्ही जा हिंगुळजा देवीच्या मागे जा, मागच्या बाजूला तो उभा बाण कोरलेला आहे, त्याला भगवा रंग वगैरे लावलेला असतो. त्याच्यावरती एक कुंड आहे. असं म्हणतात की तिथे पैसा टाकला की काशीला जायचं पुण्य मिळतं. पण ते कुंड अजूनही आहे. आणि दुर्दैवाने हिंगुळजा देवीच्या पुढे एक गंडकी पाषाणाची मूर्ती होती. मूर्ती जमतेम 21 इंचाची वगैरे होती. 1986 सालच्या श्रीमध्ये मी त्याचा फोटो छापलेला आहे. मूर्ती अशी होती की अर्जुनाच्या पायात बहिणीला लाथ मारल्यामुळे किडे पडले आणि ते किडे बहीण काढते. इतकी बारीक कामाची मूर्ती दुर्दैवाने आपल्या प्रशासनाच्या चुकीमुळे आणि आपल्या नतद्रष्ट कारभारामुळे चोरीला गेली. आज ती मूर्ती तिथे नाही. अनेक शिलालेख चौल भागात होते. आज तुम्ही मुद्दामून कधी योग आला तर ते ज्याला न्हाणीघर म्हणतात, ज्याला हमामखाना म्हणतात, त्या हमामखान्याजवळ जा. अनेक काही मुस्लिमांची घरांची ज्योती आहेत, त्या ज्योत्यांच्या खाली तुम्हाला हिंदू देवतांचे दगड आजही बघायला मिळतात. काही शिलालेख तिथे मिळतात, वाचता येत नाहीत, पण तुमच्या लक्षात येईल की ही ज्योती साफ केली तर बरंच काही या ज्योत्यांखाली मिळेल. हे काय होतं? मोगल आक्रमण जेव्हा झाली तेव्हा आपली देवालय तोडली गेली आणि आपला अपमान करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासारखी गणेश पट्ट्या वगैरे आहेत त्या लोकांनी ज्योत्यासाठी वापरल्या. मग तुम्ही पुढे कधी जाल तर ढोल समुद्राकडे जा. ढोल समुद्र म्हणजे बेलाईकडे जातानाचा एक तळ आहे. आता तो रस्ता मोठा झालाय, कळलं ना? शीतळादेवीकडे एक रस्ता जातो, एक बेलाईकडे रस्ता जातो. तिथे टेहळणीचा खांब म्हणून आहे. हा सुद्धा वॉचिंग टॉवरच होता, म्हणजे बंदर जवळपास होता ना. आजही तुम्ही जा, भूताखेतांचा वाडी म्हणून त्या टेहळणीच्या खांबात, आता विकली पण गेली असेल, मी हे 20 वर्षापूर्वीच सांगतोय. आणि मग या ढोल समुद्राजवळ सूर्य मंदिराचे आणि विष्णू मंदिराचे अवशेष सापडले. बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर चौल भागातले, त्यांनी ती वाडी घेतली होती. तेव्हा त्यांनी खोदकाम केलं, तेव्हा ह्या गणेश पट्ट्या वगैरे त्यांना त्या वाडीत मिळाल्या होत्या, भंगलेल्या मूर्त्या मिळाल्या होत्या. आपली वाडी जाईल या भीतीने असेल, कशाने भेटेल, त्या पुढे आल्या नाहीत आणि त्या भंगलेल्या मूर्त्या काही प्रमाणात आजही तिथे आहेत. गणेश पट्टी मी 2 वर्षापूर्वी तिथे बघितली होती, पण पुराणवस्तू संशोधन खात्याला दाखवून सुद्धा त्याचं जतन करता आलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. मग हमामखाना म्हणजे काय? तर हमामखाना ही आंघोळीची जागा होती. पहिल्यांदी तुम्ही दौलताबादला जाता, हमामखाना बघता. तुम्हाला तिथे गेल्यानंतर मातीचे पाईप होते आणि मातीच्या पाईप बद्दल वरून धरणातून औरंगजेबाच्या काळात पाणी आलं. त्याही पूर्वी चौलमध्ये वातानुकूलित न्हाणीघर होतं आणि त्या हमामखान्यात आजही तुम्ही गेलात तर कोनाड्यांमध्ये भोका आहेत, त्या कोनाड्यांमध्ये द्रोण आहेत आणि त्याच्यात ते पाणी पडायचं. एकीकडे पंट्या किंवा काही असतील दगडी आणि त्या पाण्यातून संपूर्ण वायुविजन असं व्हायचं की आतमध्ये पूर्ण थंडावा असेल. किती मोठा वारसा आहे बरं. हे सगळं मी स्वतः बोलतोय काय? प्रत्येक पुस्तकात आहे, प्रत्येक पुस्तकात आहे. रायगड गॅजेटमध्ये आहे, कुलाबा गॅजेटमध्ये आहे, सगळं आहे. लोकांनी पाहणी केली, तिथे निळा बोर्ड लावलाय पुराणवस्तू संशोधन खात्याचा. आज हमामखान्याची अवस्था काय? सार्वजनिक संडास या व्यतिरिक्त त्याचं वर्णन करता येणार नाही. एका लाकूडवाल्याचे अतिरिक्त माड तोडलेले असतात, त्याचे वासे तिथे तुम्हाला बघायला मिळतात. तुमची गाडी सुद्धा तिथे जाऊ शकत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर आपण आपले वारसे जपणार कसे?
मग पुणा विद्यापीठाच्या डेक्कन कॉलेजनी त्यांचं जे पुरातत्व विभाग आहे त्यांची एक टीम आली अलिबागमध्ये, चौलमध्ये राहिली आणि कित्येक महिन्याचं संशोधन करून त्यांनी हे सगळं जे गॅझेटमध्ये आहे ते प्रत्यक्षात आजही अस्तित्वात आहे हे शोधण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम केलं. तर त्यामध्ये चौलमध्ये जवळजवळ 10 फुटापर्यंत ते 14 फुटापर्यंत वाळू आहे किंवा कऱ्या दगड आहे. चौलमध्ये तुम्ही कुठेही गेलात, विहिरी खणल्यात तर कऱ्या दगडातलंच पाणी आपण पितो, ज्याला मचूळ पाणी म्हणतो. आणि याच्या लेअर जर तुम्ही एखादी विहीर खणताना बघितली तर तुम्हाला वेगवेगळे लेअर दिसतात. हे मी जुन्या चौल मधल्या कुठल्याही विहिरीबद्दल बोलतोय, मला अनुभव आहे, कारण मी माझ्या चौलच्या एका खाजगी जागेत स्वतः विहीर खणले. आणि मग हे खणताना तुम्हाला काही वस्तू मिळतात. या वस्तू कोणत्या असतात तर रांजण असतात, सिमेंटचे रांजण असतात. कुठल्या तरी पूर्ण मातीनी वेगळ्या, म्हणजे जमिनीतली माती आणि रांजणातली माती ही वेगळी आहे. मग ती काय होती तर चौलला जव पिकायचं आणि जवापासून मद्य तयार केलं जायचं आणि चौलचं मद्य हे एक्सपोर्ट व्हायचं. आणि त्या मद्याच्या, ज्याला आपण आज तुम्ही रांजण बोलतात, ते हवाबंद रांजण जमिनीत पुरून ठेवले जायचे. म्हणून तुम्हाला चौलच्या विहीर खोदताना, कारण जोता खंडा 4-5 फुटाखाली जात नाही, पण विहीर खंडात तुम्ही 10 फुटापर्यंत जातात, त्याच्यात ती रांजण मिळतात. खोटं वाटत असेल तर माझ्या समयवाडीत या, मी ते रांजण मिळालेले जपून ठेवलेले आहेत. फक्त रांजण मिळतात का? नाही. माझ्या आईचं माहेर शिवबाग आहे, मी स्वतः जिथे राहतो माझ्या समोर शिवबाग आहे. शिवबाग मध्ये विहीर खणली साधारण असेल 1956. त्यावेळेला त्या विहीर खणताना हत्तीची हाडं सापडली, यज्ञाचं सामान सापडलं, यज्ञामध्ये 5 धातू म्हणजे पंच धातू जे असतात त्याची शिवपिंड सापडली, शाळीग्राम सापडला. हे जमिनीखाली 7, 8, 10 फुटाखाली सापडलं. आज कधी ज्याला इच्छा आहे त्यांनी शिवबागेत जा, त्या घरात मदन वासुदेव वर्तक यांचा देव्हारा बघा, त्या देव्हाऱ्यात ती पिंड आजही आहे. म्हणजे तिथे जे काही यज्ञ होत होते, महायज्ञ होत होते, प्रतिष्ठान केले जातात, तिथे बळी जात असतील, काही असेल, पण अनुष्ठान होत होती हे पुरावे मिळतात. फक्त मूक आहे, कोणीतरी याला बोलतं केलं पाहिजे. म्हणून इतिहास अभ्यासकांची गरज आहे आणि म्हणून पुराणवस्तू संशोधन खात्याचं नजर आपण आणून दिली पाहिजे. दुर्दैवाने अजूनही चौलवर खोदकाम होत नाही. अन्यथा मी आता पुढे जे सांगणार आहे तो सगळा इतिहास बोलता होईल. फक्त चौलकरांना भीती काय वाटते की जर आपली वाडी पुराणवस्तू संशोधन खात्याने घेतली तर आपल्याला कधी विकता येणार नाही, आपल्या घराखाली खोदतील, आपल्या जात्याखाली खोदतील, त्यामुळे ते खोदायला परवानगी देत नाहीत. पण देवळाच्या बाजूला वगैरे जर खोदलं तर काही गोष्टी मिळतात. देवीच्या मंदिराजवळ जे खोदकाम झालं त्याच्यामध्ये केवळ गुफा मिळाली किंवा पायवाट मिळाली किंवा बोगदा मिळाला, भुयार मिळाला असं नाही, तर तिथे एका ठिकाणी खोदलं जे मॉमेडियन वस्तीच्या बाजूला आहे. मी स्वतः ती साईट बघायला गेलो होतो. तिथे प्रत्येक लेअरला वेगवेगळ्या वस्तू मिळाल्या, त्यात ॲबनॉर्मल माणसाची कवठी सुद्धा मिळाली, पूर्ण मानवी सांगाडा मिळाला. आणि ती हाडं आपल्या चौलकरांची नाही. का? चौलकरांची हाईट तुम्हाला 6-6.5 फूट, ते स्केलेटनची हाईट जास्त आहे. याचा अर्थ आक्रमकांची तिथे लढाई झाली, आक्रमक मारले गेले असतील आणि ती हबशी मुसलमान किंवा जे काही युरोपियन्स होते त्यांच्या त्या कवठ्या असू शकतात. अर्थात हा अभ्यासाचा विषय, पण ते मिळतंय. चुने कोळीवाड्यात गेलात तर तुम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणात चुने कोळीवाड्यातलं जे दफनभूमी आहे तिथे मोठ्या प्रमाणात कवठ्या मिळतात. मग ह्या आफ्रिकन मुसलमान कधी आले याचा अभ्यास व्हायला नको? त्यांच्या कवठ्या तिथे का आल्या त्याचा अभ्यास व्हायला नको? आता तुम्ही कुरुळवरून येता, कुरुळला महाराष्ट्रातली मराठ्यांनी इंग्रजांना हरवलेली सर्वात मोठी लढाई झाली आणि कुरुळला 200 इंग्रज मारले गेले इंग्रज सैनिकांकडनं आणि त्यांची थडगी आजही उजव्या हाताला आहेत. मग ती उजव्या हाताला असलेली थडगी आता झोपडपट्टी झाले किंवा चाळ बांधले, तो खोदून देणार नाही. पण त्यावेळच्या इंग्रजांची शरीर रचना कशी होती हे जर आपण बघू शकलो तर बरंच काही होईल. बरे कुलाबा किल्ला कधी आला, पोर्तुगीजांचा रेवदंडा किल्ला कधी आला, हे सगळं बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे मग नाणेवरचे जे आपण आहे ते मग आपण असं विचार केला
की आपण याच्यावर अभ्यास सत्र चालू करू आणि या मे महिन्यात आपण एक एक विषय घेऊन फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आपण काही व्हिडिओ बनवले, माहिती पाठवली. मी मुद्दाम एक फोटो दाखवणार आहे. हा फोटो एका भट नावाच्या घराचा आहे. हा बेडा स्वरूप हे फोटो आहे. आता हे भट कोण, तर आमच्या बाजूची वाडी होती, आम्ही त्याला भटाची वाडी म्हणायचो. न चुकता माझ्या लहानपणी मी तिसरीत वगैरे असताना तो माणूस 5च्या आधी रहाट लावायचा. त्याचा रहाट लागला की आमचा रहाट लागायचा. हे भट कुटुंब नंतर परागंदा झालं. आता त्याची एकमेव वारस कुठेतरी कांदिवलीला वगैरे ते वेदाभ्यासा अभ्यास करते. खूप मोठी संस्कृत पंडित आहे, इंदोरला शिकलेली आहे, कारण ते घरानं पुढे इंदोर मध्य प्रदेश तिकडे गेलं. या भटांची कुलदेवता किंवा त्यांना जी सरंजामशाहीमध्ये किंवा काही दान मिळालं, वतन मिळालं, त्यांची कुलदेवता ही देवता आहे. ही मूर्ती जगातल्या ज्या दुर्मिळ मूर्त्या आहेत त्यातली एक मूर्ती आहे आणि ही चौलला धूळ खात पडलेली आहे. आज तुम्ही या मूर्तीला बघू शकत नाही अशा अवस्थेत आहे. त्या देवळाची अवस्था देऊळ म्हणतात येणार नाही, बेड्यात पडू नये. आणि या मूर्तीमध्ये खाली सूर्यदेव आहे, सूर्याचा रथ आहे, दशावतार आहेत. हा विष्णूच्या अवताराची अतिशय उत्तम काळ्या दगडातली ही मूर्ती आहे. आपल्या चौलकरांना ती माहिती नाही. कधी जर जुन्या तलाठी ऑफिसला गेलात तर ही मूर्ती तुम्हाला मोडकळीत मिळते. त्यांनी जिवंत समाधी घेतली होती, तो दगड तिथे आहे. आणि हे त्या भट बाईंना माहिती आहे. आम्ही पुराणवस्तू संशोधन खात्याकडे अर्ज सुद्धा मी मुद्दामून आणले दाखवायला की हे आम्ही केलं. पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनने त्यांनाच दम भरला आणि तो जो माळी आहे त्यांनी त्यांना दम भरला की तुम्ही हे बाहेर आणलं तर आमची प्रॉपर्टी जाईल आणि उद्या चोरीला गेलं तर काय. पण ह्या मूर्ती आज जर आपण संरक्षित केल्या नाहीत, याचा योग्य इतिहास बाहेर काढला नाही आणि त्याचं कार्बन डेटिंग केलं नाही तर काळाच्या ओघात त्या सुद्धा नष्ट होणार आहेत. सातखडी म्हणून तुम्हाला नक्की माहिती असेल, रेवदंडा किल्ल्यामध्ये 7 मजली वॉचिंग टॉवर होता. जी लोक चौलला गेली असतील त्यांना माहिती होतं, मी आकडा कदाचित चुकेल माझा, पण मी डोळ्यांनी बघितलंय की 7खडी परिसरात प्रचंड तोफा खाली पडल्या होत्या त्या आगरकोटात. आज हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तोफा आहेत. बाकीच्या तोफा कुठे गेल्या तर आजूबाजूच्या बंगल्यात शोभेच्या वस्तू म्हणून आजही त्या आहेत. काही लोकांनी भंगारात विकल्या, काही लोकांनी एक्सपोर्ट केल्या. चौलच्या आगरकोटाच्या तटबंदीवर अनेक मोठ्या मोठ्या तोफा होत्या, जशा जंजिरा किल्ल्यात आहेत, कुलाबा किल्ल्यात आहेत. तशा तोफा लोकांनी बघितल्या. आज काय अवस्था आहे, वडा पिंपळाच्या झाडाखाली त्या तोफा एकतर गंजून गेल्यात, नष्ट झाल्यात किंवा चोरीला गेल्यात, तटच कोसळले. मग ही जबाबदारी कोणाची? हा जो वारसा आहे तो कोणी जपायचा? म्हणून मी सुरुवातीला बोललो की हे झोपेचं सोंग घेतलेला भाग आहे. झोपलेला नाही, निद्रिस्त नाही, त्यांच्या उशाशी वारसा आहे, त्यांना माहिती आहे, इतिहासात त्याची नोंद आहे. पण आपण तो उकरून काढूया, आपण तो जतन करूया असं कोण मानायला तयार नाही. आणि मग देवालयांकडे आपण जेव्हा येतो तेव्हा असं लक्षात येईल की या देवालयांचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. आपण पुरेसा वेळ मिळाला तर तो वेगळ्या पद्धतीने घेऊ. पण चौलमध्ये अनेक पुरातन देवालय होती. दुर्दैवाने आज जीर्णोद्धार होऊन त्याचे लाकडी काम केले. गेल्या आठवड्यात मी सिंधुदुर्ग पर्यंतचा दौरा केला. सुदैवाने रत्नागिरी जिल्ह्यात हे सगळी देवालय लाकडी खांबांसहित व्यवस्थित जतन केलेली आहेत. आपल्याकडे आमदार खासदार येतो, जीर्णोद्धाराचा निधी देतो, आपण वाळवी चाललंय समजून संपूर्ण देऊळ पाडून टाकतो आणि सिमेंटचं बांधतो आणि मग नाव देतो. गोळबा देवी असेल, ही देवी असेल, ती देवी असेल. 365 देवळं होती 1935 साली अशी नोंद आहे. म्हणजे त्याच्या आधीच्या शतकात असेल. 360 तलाव होते किंवा पुष्करणी होत्या, बांधीव विहिरी होत्या. गेलं कुठे? अख्ख्या चौलमध्ये फिरला तर आता 10 पुष्करणी दिसत नाहीत, 10 तलाव दिसत नाहीत. जे तलाव आहेत ते बुजले जातात, ते कुळ कायद्याच्या हक्काखाली जातात, त्याच्यात आता रिसॉर्ट व्हायला लागले. मग याच्याबद्दल बोलायचं कोण? हा वारसा जपायचा कोणी? मुख्य आपला विषय हा आजचा केवळ इतिहास उगाळणं हा नाही, तर इतिहासानंतर आपलं भविष्य काय? ज्या गावाला चांगला इतिहास असून तो जोपासता येत नाही त्या गावाचं भविष्य चांगलं नसतं. तुम्ही राजस्थानला गेलात तर तुम्हाला तिथे 7 मजली विहीर दाखवतात. मग आमच्याकडच्या पोखरणी का नाही दाखवत आपण पर्यटकांना?
हा मुख्य विषय आहे. त्यामुळे चौल, रेवदंडा, नागाव, वाक्षी, थळ, सासवणे हे सगळे जे काय अष्टाग्रह होती त्याच्याकडे आता आपण वळणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुंडलिका नदी म्हणजेच रेवती नदी, त्याच्या बाजूचं जे भराव केलेली गावं तयार झाली, बंदर झाली, ती चंपावती म्हणजे चौल. आणि या चौलला आतापर्यंत एकूण 40 साम्राज्य येऊन गेली. या चौलला शाप असा आहे की चौलला जमीनदोस्त अनेक वेळा, म्हणजे माझ्याकडच्या नोंदीत 10 ते 15 वेळा, पण त्याही पेक्षा जास्त वेळा चौलला जमीनदोस्त केलं गेलं. म्हणजे होत्याचं नव्हतं, वीट शिल्लक न ठेवणं अशा परिस्थितीत चौलची आक्रमणं झाली. आणि त्यामुळे चौलला आज चौल दिसतंय ते पूर्वी नव्हतं. आणि त्या 40 साम्राज्यांचे नावांसहित प्रत्येक साम्राज्याने चौलला वेगवेगळं नाव दिलं. मग कोणी सेमुल दिलं, सेमुला दिलं, चेमुला दिलं, चौल दिलं, चंपावती दिलं. आणि हा सगळा तक्ता इतिहासात दर्ज आहे. फक्त आपल्याला एक रायगड गॅझेटचं पुनर्जीवन करता आलं पाहिजे. आता महाराष्ट्र सरकारकडे रायगड गॅझेट नाही. सेंट्रल प्रेसमध्ये मी जाऊन आलो, प्रत उपलब्ध नाही. महत् प्रयासाने धाटावकर नावाच्या इतिहास तज्ञांनी, जे अलिबागचेच आहेत, रामराज जवळचे आहेत, त्यांनी एक CD उपलब्ध केले. त्याच्यावरनं आपल्याला जर काय पुस्तक तयार करता आलं तर आपण बघणार आहोत, जेणेकरून निदान रायगडचा जो अधिकृत इंग्रजकालीन लिहिलेखित इतिहास आहे तो आपल्याकडे राहील. आवळसकरांची पुस्तकं आहेत, ही जी काही चौलवरची, नागावरची पुस्तकं आहेत ते घेणार आहोत आपण. आणि मग चौलचा इतिहास हा सातवाहन कालापासून म्हणजे 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे. त्याचे पुरावे लिखित स्वरूपात आहेत किंवा जमिनीखाली पुरले गेलेले आहेत. आणि त्यामुळे आपण साधारण 2000 वर्षाचा कालानुरूप धावता इतिहास बघणार आहोत. इथे मी प्रत्येक वेळेला संदर्भ ग्रंथ सांगणार नाहीये, पुस्तकाचं नाव सांगणार नाहीये, पण इसवी सन पूर्वी 500 वर्षापूर्वी ही व्यापारी वसाहत होती. एक बंदरगाव होतं आणि इसवी सन पूर्व 200 पर्यंत अतिशय चांगला व्यापारी ते व्हायचा. आणि मग आपल्याकडे सातवाहन सत्ता आली, ज्याचे अवशेष आता आपल्याला मिळतात. ही सातवाहन सत्ता इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 100 पर्यंतचा उल्लेख मिळतो. म्हणजे आज आपण 2600 वर्ष मागे चाललोय. 2600 वर्षापूर्वीचा इतिहास चौलमध्ये मिळतोय. आणि नंतर चौलला आला तो रोमन व्यापार. रोमन व्यापारी चौलला आले आणि चौलला मुख्यत्वे करून रेशीम बनायचं. चौलचं रेशीम हे जगातलं सुंदर रेशीम असायचं. चौलचं तेल म्हणजे करंज तेल हे जगात उपलब्ध होतं. चौलची काही औषधी उत्पादन होती अत्यंत महत्वाची, ही जगभर जायची. आणि चायनावरून, म्हणजे त्यावेळेला चायना नव्हतं, चायनाकडचा जो भाग आहे तिथून खाद्यतेल आपल्याकडे यायचं. म्हणून आपल्याकडे चिनी मातीचे रांजण आले, लहान तोंडाचे, आणि त्याच्यावर ड्रॅगनची चित्र आहेत. ते इम्पोर्ट झालेले आहेत. दुर्दैवाने आपल्याला ते आता घरात कुठेतरी अडचणीचे ठरतात, त्याच्या ठिकऱ्या मिळतात. पण हे अधिकृत पुरावे आपल्या घराघरात आहेत. त्याच्यानंतर इसवी सन, मी मुद्दाम थोडा वेगात जाणार आहे. इसवी सन 400 मध्ये आपल्या चौल, नागाव या अष्टागर भागात बौद्ध धर्माचा प्रसार जास्त सुरू झाला. बौद्ध लेणी बहुधा त्यावेळी कोरली गेली. हे बौद्ध लेणी हे सुद्धा व्यापारी किंवा अध्यात्मासाठी प्रवास करताना रस्त्यात कुठेतरी आसरा असावा, खाली जंगल आहे, सापदं नकोत म्हणून लेणी खणायची. ह्याच इतिहास तुम्हाला अजंठा वेरूळ लेण्यांमध्ये किंवा इतर लेण्यांमध्ये मिळतो. पुढे पुणे लेण्यांमध्ये सुद्धा मिळतो. आणि मग इसवी सन 750 मध्ये चौलमध्ये राष्ट्रकूट राजांची सत्ता आली. आता हे सुसंस्कृत राजे आहेत. हे कोकणावर केवळ राज्य करत नाहीत, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर राज्य करणारे राष्ट्र आहेत. आणि हा इतिहास सगळा कुठेही नोंदवलेला इतिहास आहे. पण चौलमध्ये हे राष्ट्रकूट राजे सुद्धा होते. आणि म्हणून ते शिलालेख वगैरे जेव्हा जेव्हा प्राकृत भाषा तयार झाली, ज्याला आपण आजची भाषा बोलतो, मराठी भाषा बोलतो, त्या भाषेमध्ये पूर्वी जी मोडी भाषा होती, ह्या भाषेतले हळूहळू अग्रलेख म्हणता येणार नाही, पण शिलालेख हे तिथे तयार झाले. त्याच्यानंतर इसवी सन 950 मध्ये पुन्हा शिलाहर सत्ता आपल्या चौलला आली. चौल म्हणजे आता मी कोकण प्रांत म्हणतोय, मुख्यत्वे करून चौल, आपण चौल नागाव भाग घेतो म्हणून चौल. त्याच्यानंतर यादव सत्ता 1200 साली आली. यादवांचं राज्य आलं. यादवांची सत्ता गेल्यानंतर 1347 मध्ये बहामनी सल्तनत हे पहिलं मोगल सत्ता चौलमध्ये आली. आणि म्हणून बहामनी काळातली काही वस्तू किंवा काही चिन्ह आजही आपल्याकडे
देवळाच्या जवळ दगडांवरती मिळत आहेत. आणि मग आपली कला ही थोडी मोगलकालीन कला कशी झाली ते पुढचा इतिहास बघितल्यावर कळेल. त्याच्यानंतर 1400 ते 1900 मधील 25 ऐतिहासिक घटनामध्ये 1400 मध्ये चौल पश्चिम किनाऱ्यावर जे व्यापारी केंद्र होतं त्याच्यावर हल्ले व्हायला सुरुवात झाली. कारण जगाच्या नजरेत, जगाच्या नकाशावर चौल व्यापारी केंद्र एवढं आलं होतं की सुरतपेक्षा ते मोठं होतं. चौलचा व्यापार हळणे बंदरापर्यंत जायचा, इकडे पुढे सिन्नर पर्यंत, जुन्नर पर्यंत जायचा आणि ते मार्ग आजही अस्तित्वात आहेत. आपल्याला बोरघाट नवीन वाटतोय पण त्यापूर्वी सुद्धा जुन्नरशी व्यापार आपला चालायचा. आणि 1436 मध्ये फारसी व्यापारी चौलमध्ये आले. हे फारसी भाषेचं प्रभुत्व चौलच्या भाषेवर यायला लागलं म्हणून फारसी शब्द आपल्या प्राकृत भाषेमध्ये, मगाशी ज्याचा मी पंडित कोश म्हणून उल्लेख केला, त्याच्यामध्ये फारसी शब्द मराठी शब्द म्हणून आले ते या काळात आले. याच वेळेला 1470 मध्ये गुजरातवर सुलतानाने आक्रमण केलं आणि सुलतानांच्या ताब्यात गुजरात आलं. म्हणजे सुलतानी सत्ता आली आणि त्या सुलतानांचं लक्ष या गुजरातवरून मुख्य व्यापारी बंदर चौलकडे आलं. आणि त्याच वेळेला 1498 मध्ये वास्को द गामा भारतात आला आणि मग त्याचं लक्ष गेलं. म्हणजे आता परदेशी लोकांचं आणि सुलतानांचं बहामनी सत्तेनंतरचं हे आपण 14व्या शतकात आलो आणि मग पोर्तुगीजांचं लक्ष इकडे यायला लागलं. आणि 1505 मध्ये फ्रान्सिस्को द अल्मेडा हा पहिल्यांदा भारतात आला. तो चौल किनारा त्याने पहिला बघितला. त्यांची वक्र दृष्टी आपण बघूया की या प्रसिद्ध व्यापारी बंदरावर गेली आणि 1508 मध्ये पहिली चौल मधली समुद्र लढाई झाली. हे बंदर ताब्यात घेण्यासाठी जी लढाई झाली ती 1508 मध्ये झाली. 1509 मध्ये अशीच एक लढाई दीव म्हणून जे बेट आहे, दीव दमण मधलं दीव, तिथे झाली. तिकडेही पोर्तुगीज पोहोचले थोडक्यात. त्याच्यानंतर 1521 मध्ये, म्हणजे लक्षात घ्या 1504 पासून पोर्तुगीज येत आहेत, त्यांचं लक्ष गेलंय, पण 1521 साल उजाडलं. जवळजवळ 15 ते 20 वर्ष चौलचं बंदर विकसित करायला पोर्तुगीजांना गेलं आणि खऱ्या अर्थाने पोर्तुगीजांची पहिली वसाहत, कॉलनी ही 1521 मध्ये पोर्तुगीजांची चौलमध्ये आली. त्यामुळे पोर्तुगीज कॉलनी जे आगरकोट दिसतंय त्याच्यावर जे पोर्तुगीज कालीन सगळा छाप दिसतोय किंवा रेवदंड्याच्या काही लोकांच्या भाषेत किंवा कोर्लईच्या लोकांच्या भाषेत पोर्तुगीज लोकांची भाषा आली की त्याचं उगमस्थान हे 1521 सालची वसाहत हे आहे. त्याच्यानंतर 1524 मध्ये रेवदंड्याचा आगरकोट बांधून झाला. त्यापूर्वी चौल एकच गाव होतं आणि चौलचं रेवदंडा हे उपनगर होतं. पण आता मधला रस्ता झाला, गाव जोडली गेली. त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं लक्ष गेलं, त्यांना तटीय किनारपट्टीवर एखादा किल्ला असणं गरजेचं वाटलं. त्यांनी तो व्यापारी दृष्टिकोनातून तो बांधला, तो हा किल्ला आगरकोट किल्ला. पण त्यापूर्वी चौलचा किल्ला किंवा चौलची तटबंदी अस्तित्वात होती. जी शीतळादेवीच्या पलीकडे दिसते ती चौलची तटबंदी म्हणजे खाडी किनारची. त्याच्यानंतर 1508 मुद्दाम मी सालासहित वाचतोय, थोडं कंटाळवाणं वाटलं तरी चालेल पण आपल्याला आवश्यक आहे. 1558 मध्ये पोर्तुगीज चर्च मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलं. 1598 मध्ये डच व्यापारी आता तिथे स्पर्धेकरता आले. 1608 मध्ये इंग्रज व्यापारी तिथे आले. 1630 मध्ये पहिल्यांदी मराठा साम्राज्याचं लक्ष या चौल बंदराकडे गेलं. शिवाजी महाराजांचं पदार्पण 1630 मध्ये, म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर शिवकाल सुरू झाला. आणि त्याच्यानंतर 1657 मधील मराठा साम्राज्य किंवा मराठ्यांचा प्रभाव या चौल बंदरावर वाढला. 1674 मध्ये शिवराज्याभिषेक कालच्या दिवसाला झाला. 1683 मध्ये संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडली आणि संभाजी महाराज चौलमध्ये आले. त्यांना असं कळलं की या पोर्तुगीज डच लोकांवर लक्ष ठेवायचं असेल तर आपल्याला आगरकोटाला पर्यायी किल्ला बांधला पाहिजे. म्हणून राजकोट बांधला गेला. तो आज गोळबा देवीच्या समोर जो तट दिसतो तो राजकोट संभाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. दुर्दैवाने दक्षिणेकडे म्हणजे सिंधुदुर्गकडे आक्रमण वाढायला लागली. त्यामुळे ती मोहीम अर्धवट ठेवून संभाजी महाराजांना जंजिऱ्याकडे सरकावं लागलं. जंजिऱ्याची मोहीम अर्धवट ठेवून तो पूल बांधणार होते, जंजिरा डायरेक्ट जोडणार होते,
तो अर्धवट आहे. आज जर तुम्ही राजपुरी खाडीकडे गेलात तर तो अर्धवट दगडांचा पूल आजही अस्तित्वात आहे. हे सगळे वारसे आहेत आपले, जपले पाहिजेत. पण आज आपण जपत नाही. आपल्या घराला ते पायाला दगड चांगले वाटतात, आपण ते काढून नेतो. पण हे आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी 1689 मध्ये त्यांचा हौतात्म्य झाल्यानंतर पुढे कान्होजी आंग्रेंनी इथे पदार्पण केलं. ते इथले पण बाळाजी विश्वनाथ यांचे स्नेही म्हणून कान्होजी आंग्र्यांकडे जबाबदारी आली. त्यामुळे मराठा काळानंतर पेशवाई काळ आणि त्याच्यामधला आरबार प्रमुख म्हणून सरखेलांचा उल्लेख येतो. आणि मग सरखेलांनी या भागाचा विशेष ज्याला विकास केला म्हणता येईल त्याप्रमाणे झाला. 1721 मध्ये इंग्रज पोर्तुगीज यांचे युद्ध झाले आणि ते अपयशी ठरले. मी मगाशी जी लढाई म्हटलं ती लढाई 1739 मध्ये वसईचा विजय झाला. म्हणजे पोर्तुगीजांच्याकडे जी वसई होती त्याबद्दलचे हल्ले झाले. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झालाय. त्यामुळे आता पेशवाईचा पण अंत झाल्यानंतर पुन्हा काय, तर पुन्हा जसं वसई दुर्लक्षित व्हायला लागलं तसं चिमाजी अप्पांच्या नंतर हे अलिबाग, रेवदंडा म्हणजे आंग्रे काय, आता आंग्रे येऊन गेलेत लक्षात घ्या. आता अलिबाग उदयाला झाले. अलिबागचा आहे मधला किल्ला आहे, हिराकोटचा किल्ला झालाय. शिवाजी महाराजांचे सगळे पद्मदुर्ग, जलदुर्ग यांच्या झाल्या तर त्या भिंती उभ्या राहिल्यात. आंग्रे काळात कुलाबा किल्ला पूर्ण झालाय, आंग्रे वाडा पूर्ण झालाय. चौलकडे त्यांचं लक्ष आहे आणि आरमाराचं एक प्रमुख केंद्र आहे. पण पुढे काय झालं ते बघा. 1807 आणि 1900 मध्ये चौल बंदराला मात्र आता उतरती काढायला लागली. आणि याचं कारण पोर्तुगीजांना मुंबई बंदर सापडलं, मुंबई बंदराचा विकास केला आणि इंग्रजांना जावई करून घेतला. तुम्हाला तो इतिहास सगळा माहिती आहे. आणि ते मुंबई बेट आंदण दिलं. पोर्तुगीज जिकडे तिकडे सरकले, पुढे वसईकडे गेले, गोव्याकडे गेले आणि इंग्रजांनी मुंबई बेट आंदण घेतल्यानंतर चौलचा व्यापार बंद होत गेला आणि चौलचं महत्व मुंबईला आलं. मुंबईचा उदय झाला नव्हता तेव्हा चौल बंदर होतं. मुंबईचा उदय झाल्यानंतर चौल बंदर दोन कारणांनी गेलं. एक तर व्यापारीचं केंद्रीकरण तिकडे झालं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चौलचं बंदर भरलं गेलं. माझ्या एका लेखात मी ते लिहिलंय की कोणत्या साली चौलमध्ये किती गाळ होता. आज जे आपण पूल बघतो, रेवदंडाचा पूल बघतो, तिथे जर 18 मीटर खोल पाणी होतं, आज 18 फूट पाणी नाही. लक्षात घ्या. त्यामुळे हा गाळ भरल्यामुळे बंदरं नष्ट झाली. नाहीतर चौलमध्ये खूप मोठी मोठी जहाजं लागायची. त्याचा इतिहास वेगळा आहे, त्याच्याबद्दल आपण लिहिलेला आहे. आणि मग मार्को पोलो भारतात आला. त्यांनी भारतीय व्यापाराचा गौरव करताना चौलचं सर्वात चांगलं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर इम भुटाला बातुला ज्याला म्हणता येईल, त्यांनी कोकण किनाऱ्याच्या व्यापाराचं वर्णन केलं, ज्याच्यामध्ये गुहागर, हळणे या बंदरांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग अब्दुल रजाक हा एक व्यापारी आला किंवा प्रवास वर्णन केलेला आहे. त्यांनी पश्चिम किनारपट्टीचं संपूर्ण वर्णन केले. त्या किनारपट्टीच्या वर्णनात सुद्धा चौलचं वर्णन आलंय. निकोलो कॉन्टी भारतीय समुद्र व्यापारी होता, त्यांनी वर्णन केलेलं आहे. डुराटे बार्बोसा चौलच्या वस्त्रोद्योगाचं, मी मगाशी जे रेशमी वस्त्राचं वर्णन केले ते त्यांनी अतिशय उत्तमपणाने केले. टोमे पिरेस यांनी चौलची व्यापारी ताकदीचं वर्णन केलेलं आहे. डॉम जॉ डी क्रिस्टो यांनी चौल आणि रेवदंड्याचं निरीक्षण करून त्यावेळेला चौलच्या घरांची रचना कशी होती, हवाल्यांची रचना कशी होती, तटबंदी कशी होती याचं वर्णन केलेलं आहे. पिट्रो डेला वेले याने स्थानिक संस्कृतीचा अभ्यास केला, मी त्याच्यावरही नंतर थोड्या वेळाने येणार आहे. आणि अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी मराठा समुद्री शक्तीचं वर्णन केलेलं आहे. आता हे सगळे पुरावे आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी रशियन प्रवासी आला, तो रेवदंड्याला उतरला. आता रेवदंड्याला स्मारक आहे, त्यांनी निकितींनी खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. इतर काही धर्मप्रसारक आले, त्यांनी वर्णन केलेलं आहे. पाद्री आले, त्यांनी वर्णन केलेलं आहे. अनेक लोकांनी वर्णन केलंय. पण आज दुर्दैवानी याचं एकत्र संकलन रायगड गॅझेट हे अधिकृत आहे, पण त्या व्यतिरिक्त नाही. जर कोणी प्रयत्न केला इतिहास अभ्यासकांनी तर ही सगळी वर्णनं एकत्र करून चौल आणि नागाव हे खरंच त्या काळात काय होतं हे करता येईल. आणि मग आपण काही महत्वाच्या मंदिरांकडे जातोय. रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिराबद्दल एक अतिशय सुंदर पुस्तक मिळालं, ते म्हणजे कुंड प्रभाव. हे पुस्तक जमतेम ऑनलाईन मिळालंय.
याच्या आता चौलमध्ये सुद्धा नाही. हे पुस्तक मुंबईत प्रसिद्ध झालं होतं आणि 1904 साली 1.5 आण्याचं हे पुस्तक गणेश हरी देऊळकर या इतिहास अभ्यासकांनी रेवदंड्याच्या केलेलं आहे. यांनी अतिशय सुंदर सगळं एकत्र वर्णन चौलचं केलेलं आहे. आणि ह्याचा कुंड प्रभाव नाव का, तर याच सुमारास अहिल्याबाई होळकरांनी आणि पेशवे घराण्याने जे रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्याच्यात कुंड तयार होती, किती पुरातन होती. त्याच्यात एक प्रसिद्ध पर्जन्य कुंड होतं. पाऊस पडला नाही तर आपण जसं देवारा भरतो, देवाला पाण्यात बुडवतो, तसं रामेश्वराचं पर्जन्य कुंड उघडलं जायचं. आणि असं बोललं होतं की जो कुंड उघडतो तो सुशोभित ब्राह्मण पाहिजे. आणि तो एकदा कुंडावर गेला आणि त्यांनी फूल उचललं कुंडावरचं, ते आदल्या पूर्वीचं फूल असायचं तिथे, ते फूल उचललं की ते पाण्याने भरलं जायचं आणि तो माणूस मरायचा. आणि तो इतिहास या कुंड प्रभावामध्ये नावासहित तारखेसहित आहेत, कोणत्या घराण्याने किती देणगी त्या, कारण ते अनुष्ठान चालायचं. तर अशी जी छोटी छोटी पुस्तकं आहेत ती जमा करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यात हे सगळे इतिहास मिळत आहेत. त्याच्यानंतर कुंडेश्वर म्हणून मंदिर आहे. जर तुम्ही गेला चौलमध्ये तर कुंडेश्वराची ह्या सगळ्या बोली कथा आहेत. याला पुरावे विचाराल तर पुरावे काही नाहीत. पुरावा एवढाच की पिंड तिथे आज आहे. तर या कुंडेश्वराच्या जर तुम्ही हात लावला तर 4-5 फुटाची ती पिंड आहे आणि वरती खड्डा आहे, म्हणजे खोदलेला खड्डा आहे. लोक असं म्हणतात की पिंड दरवर्षी वाढायची आणि मग देऊळ बांधता येणार नाही म्हणून त्या पिंडीवर खिळा ठोकलाय आणि पिंडीची वाढ थांबली. अतिशय मोठी पिंड आहे ती, बघण्यासारखी पिंड आहे. आणि तिथे समोर जे पोखरण आहे त्या पोखरणीत साफ करताना अतिशय सुंदर शिल्प मिळालेली आहेत. दुर्दैवानी आज ती पडून आहे. हे कुंडेश्वर मंदिर खूप जुना पुरातन आहे. दत्त मंदिर बद्दल सगळ्यांना आख्यायिका माहिती आहे, पण ती मूर्ती पुरातन आहे. त्याच्यानंतर शीतळादेवी मंदिर आहे, हिंगुळजा देवी आहे, काळबादेवी मंदिर आहे, चंपावती आहे, पद्मावती आहे, भगवती आहे, अनेक मंदिर आहेत. चौलमध्ये देवळांची काही तोटा नाही, परंतु दुर्दैवाने त्यांचं पूर्वीचं रूप आता राहिलेलं नाही. जर भगवती मंदिरला गेला तर आजही लाकडी खांब कोरीव काम शिल्लक आहे आणि ते कोरीव काम चौकशी समाजाचे सुतार करायचे. त्यातले एक सुतार म्हणजे माझे सख्खे आजोबा. हनुमान पाड्यावर हनुमानाचं देऊळ होतं, त्यातलं हा जो भाग याला जे काय तुम्ही म्हणता त्यातला एक भाग मी उचलून आणला, कारण तो सोडून गेला होता. तो आजही माझ्या घरी आहे. आणि माझं पितृछाया नावाचं जे घर आहे त्याला सुद्धा तो भाग होता. दोघांची डिझाईन सेम, मूर्तींचे डोळे सेम. एवढंच पुरावा की ते आजोबांच्या हातचं ते शिल्प आहे. पुरावा बाकी काही नाही, पण अशी शिल्प चौलमध्ये होती. दुर्दैवानी लोकांनी जसं रहाटाचं लाकूड अशुभ मानतात आणि घरात ठेवत नाहीत, त्याप्रमाणे देवळाचं लाकूड सुद्धा अशुभ मानतात, कोण घराला वापरत नाही. आणि हे असे सुंदर खांब काळाच्या ओघात नष्ट झाले. आता सिमेंटचे काम उभे राहिले. त्याच्यानंतर नागावमध्ये सुद्धा भीमेश्वर, नागेश्वर, वेताळेश्वर, सिद्धेश्वर आणि नागोबा देवळांचा उल्लेख पुरातन काळापासून येतोय. आक्षीचं जे सोमेश्वर मंदिर आहे त्याचा उल्लेख येतो. आणि सोमेश्वराच्या समोर जगातली पहिली प्राकृत मराठी भाषेतला शिलालेख मिळालेला आहे. जेव्हा 3रं मराठी साहित्य संमेलन झालं कोकण विभागाचं, तेव्हा त्या शिलालेखांचा आपण पूजा करून विधिवत तो उभा केलाय. आता ग्रामपंचायतीने त्याची काळजी करायची ठरवले, पण तरी सुद्धा त्याची आणखीन काळजी घेतली पाहिजे. कारण श्रवण बळेगडचा जो शिलालेख आहे त्यापेक्षा पूर्वीचा तारीखवार मराठीत असलेला शके लिहिलेला शिलालेख म्हणजे आक्षीचा शिलालेख. आणि तो आजही अस्तित्वात आहे. पुढे राहील की नाही माहिती नाही, पण राहील. कारण आता मी जसं घेतलं, सोंग घेतलेली लोक हळूहळू जागे होत आहेत. त्या पद्धतीने तो शिलालेख आहे. म्हणून सोमेश्वर मंदिर आक्षीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रामदेवतेची मंडळ आहेत. आता मी दुसऱ्या भागाकडे जाणार आहे. आता म्हणून मग लोकसंस्कृती बदलत गेली, आपल्याकडे आक्रमणं येत गेली, आपल्यावर आक्रमणं झाली, संस्कृती आली, आपली लोक बाटवली गेली, काही धर्मांतरित झाली. आणि मग प्रत्येकाच्या भाषेवर, चेहऱ्यावर, कपड्यांवर परिणाम झाला. एक इंटरेस्टिंग गोष्ट मी आधी सांगणार आहे की पोर्तुगीज लोक जेव्हा जात होती तेव्हा ती गोव्याला गेली, वसईला जशी गेली तशीच मोगलांचा आणि इंग्रजांचा ताबा रेवदंडा किल्ल्यानंतर आल्यानंतर मग जवळचा भाग कुठला म्हणून कोरलेला गेली. ही पोर्तुगीज लोकांनी स्वतःची एक भाषा तयार केली. ती पूर्ण कोकणी नाही आहे, पूर्ण पोर्तुगीज नाही, त्या भाषेला विशिष्ट नाव आहे, त्यांना लिपी नाही आहे.
कारण सगळ्यांना काय पोलंडवरून पोर्तुगीजवरून ती लिपी आणता आली नाही, पण त्यांची भाषा वेगळी आहे. आणि याचा अभ्यास अलीगड विश्वविद्यालयाच्या एका सरदारजी मुलांनी केला, त्यांची डॉक्टरेट त्याच्यावर मिळवली. आणि त्याने असं सिद्ध केलं की या आगरकोट किल्ल्याचा, कोर्लेई गावाचा आणि पोर्तुगालचा डायरेक्ट संबंध आहे. कसा? तर पोर्तुगालच्या किनाऱ्यावर, लक्षात घ्या, पोर्तुगालचा पूर्व किनारा आणि आपला पश्चिम किनारा म्हणजे आता समोरासमोर आला. तर पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यावर एक गाव आहे. त्या गावात जगात एकमेव असं गाव आहे की तिथे मराठी संस्कृतीसारखी भाषा आहे. तिथे बायका नऊवारी साड्या नेसतात, तिथे खणाचं पोलकं घालतात, त्या पोलक्याला खिसा असतो. तुम्ही जर चौलची आणि कोर्लेच्या त्या फिरंगी बायका आठवा, ज्याला आपण फिरंगी बोलतो, त्यांची वस्त्र आजही त्या गावात वापरली जातात. त्याने तिथे गेला, तिथली लायब्ररी शोधली, त्यांना कोर्लेचा किल्ला आणि पहिल्यांदा कोर्लेच्या किल्ल्यातून असलेलं भुयार, आगरकोटातलं भुयार, याची माहिती त्या लायब्ररीत त्यांना मिळाली. आणि मग त्यांनी भाषेचा अभ्यास केला आणि भाषेतलं साधर्म्य काय याच्यावर त्यांनी PhD ग्रंथ लिहिला. हे प्रयोग व्हायला पाहिजे. आपला कोणाचा द्वेष नाही, हिंदू, मोगल, ख्रिश्चन होता, ते इतिहासातली पानं आली, पण ते आले, त्यांनी साम्राज्य केलं, पण त्याचा परिणाम आपल्या लोकसंस्कृतीवर झाला आणि तो जपला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या भाषेत काही मोगल शब्द आले, काही इंग्रजी शब्द आले आणि मग ही आपली प्राकृत भाषा तयार झाली आणि त्याच्यातून हा शब्दकोश मराठीचा तयार झाला. तो आपल्या चौल नागावच्या बोली भाषेवरून झाला. आता त्यातले काही बदल महाराष्ट्र शासनाने केले, कारण तुम्हाला माहिती आहे 19 हा आपला आकडा, पुढे गेलात की 19 होतो. तर 19 का? तर ही चौलची भाषा, हा पुरावा. आणि मग आता महाराष्ट्र शासनाने 19 काढून 19 केले किंवा अनुस्वार काढले. हे भाषेतले बदल सुद्धा अभ्यासण्यासारखे आहेत. आणि याच्यासाठी धर्माधिकारी कुटुंब, म्हणजे आपण वेगळ्या भाषेकडे जात नाही, अध्यात्मावर बोलत नाही, पण एक धर्माधिकारी कुटुंब रेवदंड्यात होतं, त्यांना ती पदवी दिलेली आहे. क्रमवंतांना सुद्धा पुढे पदवी दिली गेली. जोशी, लेले, गोडबोले, कर्वे, दातार, भट, यातले भट हे वरून आलेले भट आहेत. म्हणून भटाच्या वाड्या भट, ही जी चौलची घराणी आहेत, ही ओरिजिनल कोकणस्थ ब्राह्मणांची नाहीत. ते वेदशास्त्री ब्राह्मण वेगळे, जे अनेक गोष्टीतून आले. त्याच्यानंतर आपटे आहेत, ओक आहेत, परांजपे आहेत, वैद्य आहेत, कुलकर्णी आहेत, दीक्षित आहेत, केळकर, ही घराणी इथली ओरिजिनल ब्राह्मण घराणी आहेत. आणि यांच्याकडे प्रचंड ग्रंथ संपदा होती, यांचा अभ्यास होता, वेदाभ्यास होता. त्यातली 10 घराणी ही नागावची होती. दुर्दैवाने नागावची वेधशाळा नष्ट झाली. आजही नागावमध्ये एकही दाखवण्यासारखी वेधशाळा नाही. पण वेधशाळा चालायच्या याचे पुरावे इतिहासात नोंदवलेले आहेत. त्याच्यानंतर वेदपाठी, दशग्रंथी, पंचांगक्रंते, ज्योतिषी, धर्मशास्त्रज्ञ म्हणून नागावची लोक प्रसिद्ध झाली. आणि व्याकरणावर अभ्यास असणारी घराणी सुद्धा नागावमध्ये होती. त्यांनी व्याकरण शुद्ध केलं. हे नागावचा इतिहास बोलतोय मी. त्याच्यानंतर वेदांग, स्मृती, मीमांसा, न्याय याचा अभ्यास या नागावच्या घराण्यांचा पूर्णपणे होता. आणि त्याच्यानंतर शिवाराज्याभिषेक जेव्हा 1974 साली झाला, तेव्हा इथल्या क्रमवंतांना गागा भट्टनी विशेष करून बोलवून घेतलं होतं. ही वेदज्ञ प्रयत्न जी परंपरा आहे ती कान्होजी आंग्र्यांच्या काळात चतून राहिली, म्हणजे ती टिकून राहिली. आणि आरमाराचे जनक इंग्रज, डच, पोर्तुगालना आव्हान देण्याचं काम आंग्रे घराण्याने केलं. आणि त्यानंतर जे अवशेष सापडले आपल्याकडे, त्याच्यामध्ये चिनी पोर्सुलिन भांडी मिळत आहेत, फारशी भांडी मिळत आहेत, अरब मुन्नांड्री नावाची भांडी मिळतात, ही सातवाहन कालापासूनची नाणी मिळत आहेत. तुम्ही कधी मुद्दामून दिवेआगरला गेलात तर दिवेआगरला बापट नावाचं एक घराणं आहे, म्हणजे आताच्या सुवर्ण गणपतीचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या घराण्यात ही नाणी आज जतन केलेली आहेत, बघू शकता. चौलला पण माहित, पण आपण होतंय काय, ज्यांच्या घरात ही नाणी आहेत ती अभ्यासकांना देत नाही किंवा त्याचं एक मध्यवर्ती वस्तू संग्रहालय होत नाही. माझं बोलणं चालू आहे की हे सगळं कोणीतरी दान केलं पाहिजे आणि तो दान करणाऱ्याला खात्री पाहिजे की त्याचं नाव होईल आणि ते दान केलेली व्यक्ती ते जतन करेल. अशी एखादी विश्वस्त संस्था जर तयार झाली किंवा शासकीय संस्था तयार झाली, दुर्दैवाने आमदार खासदारांना वेळ नाही,
पण एखाद्या इतिहास अभ्यासकाने अशी केली तर चौलमध्ये अतिशय सुंदर वस्तू संग्रहालय होऊ शकतं. आजही लोकांनी सगळंच काय तांबटाला विकलेलं नाही, मोडीत काढलेलं नाही. अनेकांच्या घरात लामण दिवे आहेत, चिमाजी आप्पांची घंटा आहे, पोर्तुगीजांच्या काळातल्या घंटा आहेत, ही निरनिराळी भांडी आहेत, अनेक आहेत, वस्त्रांचे उपयोग आहेत. पण ते आपण समोर एकत्र आणलं पाहिजे आणि याच्यासाठी चौलच्या या व्यापारी केंद्राचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे. आपण व्यापारी केंद्र तयार करू शकत नाही, पण प्रतिकृती मात्र तयार करू शकतो. इतर लोकांनी ती केले. दुर्दैवाने आपलं साधं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित होऊ शकत नाही. मी आता दिव्यागरला गेलो होतो, रत्नागिरीला गेलो होतो, त्या लोकांनी त्या संपूर्ण याची कॉफी टेबल कॉपी काढलेली आहे, अतिशय सुंदर रंगीत. हीच माहिती कोण पर्यटक आला तर हॉटेलमध्ये ती बघायला देतात. आपल्याकडे हॉटेलमध्ये चौलच्या किल्ल्यामध्ये टेंट टाकून लोक रात्रभर दारू पितात. आता अंमली पदार्थ पण तिथे पोहोचले आणि पोलीस डोळे झाक करतायत. आपल्या सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण होत आहेत. विषय आहे म्हणून एक पुसट करतोय, हिरानंदनीचा भराव होतोय, पण त्याच्या खाली चौलचा जो मुख्य व्यापारी सनातन मार्ग होता, ज्याला सातवाहन काळातला मार्ग होता, तो जाणार आहे. तुमच्या ज्या बैलगाडीच्या बोरीचा देव, तो मार्ग आजचा नाहीये, पुरातन आहे. तो पुढे मारवाड्याच्या खालीला मिळायचा आणि मग रेवदंडा लागायचं. पण आता तो सगळं नष्ट होणार आहे, कारण आपण सगळं विकून मोकळे झालो आणि हा वारसा जपता येणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर असं लक्षात येईल की अतिशय समृद्ध गोष्टी आपल्याकडे होत्या आहेत. आणि मग आपल्याला आता काय करता येईल, निदान आपण हे काय जमलो ते याला काय करता येईल, तर निदान प्रत्येकाच्या घरात जे काय जुनं साहित्य असेल त्याचं डिजिटलायझेशन तर व्हायला पाहिजे. मगाशी एकाने सांगितलं की अष्टागराचा इतिहास आवळसकरांचा आता मिळत नाहीये, पण निदान कोणाकडे मिळालं तर त्यांनी कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी, आता आम्ही पुढे येतोय, आमच्याकडे आणून फक्त त्याचे झेरॉक्स काढून घ्यायचे, डिजिटलायझेशन होईल, तुमची कॉपी तुम्हाला ठेवा. एखाद्याकडे चांगला लामण दिवा असेल तर घराण्याची आठवण म्हणून ठेवा, पण निदान त्याचा फोटो काढून त्याचं साल किती आहे, त्याच्यावर काय कोरलेलं आहे का, याचा तर अभ्यास होईल. चौलमध्ये एक चुनेकर नावाचे शिक्षक आहेत, त्यांचं संपूर्ण घर प्रत्येकाने जाऊन बघावं असं मी त्याचा गौरवगार काढतोय. राजन चुनेकर की काहीतरी त्यांचं नाव आहे. संपूर्ण छोटस घर आहे, भाड्याचं घर आहे, संपूर्ण हा भाग लामण दिव्यांनी भरलाय. त्यांना ही आवड आहे, भंगारात विकलेले लामण दिवे ते विकत घेतात. पण अशा लोकांना एकत्र आणून त्याचं जर चांगलं वस्तू संग्रहालय झालं तर आपल्याला अत्यंत महत्वाचा ठेवा जपता येईल. केवळ लामण दिवे आहेत का, घंटा आहेत का, तर अनेक लोकांमध्ये पुरातन मूर्ती आहेत. अगदी चांदीच्या, ज्याला तुम्ही देवाना काहीतरी एक वेगळं नाव आहे इथे, आपल्या कुळस्वामींचे टाक म्हणतात, टाक. या टाक काही पुरातन आहेत, आता नवीन टाक आले, पण ते पुरातन टाकांमधून सुद्धा इतिहास निर्माण होऊ शकतो. अनेकांकडे पूजेचं साहित्य आहे. मी परवा गेल्या महिन्यात कान्होजी राजे आंग्र्यांचे वंशज रघुजी राजे यांच्याशी बोलत होतो. त्यांनी माटे नावांच्या भटजींकडे एक स्फटिकाचं शिवलिंग बघितलं होतं. ते दबघईला आलेलं घराणं ते असंच देत होते रघुजी राजेंना. म्हणजे त्यावेळेला तो लहान होता, त्याचे वडील होते जे आमचे स्नेही होते. काहीतरी द्या, कारण त्यांना ते अलिबाग सोडून जायचं होतं. ते स्फटिकाचं लिंग त्यांनी घेतलं नाही आणि नंतर कळलं ते स्फटिकाचं लिंग म्हणजे पेशवे घराण्यातलं जे मुख्य शिवलिंग, ज्याच्यावर अभिषेक झाले, ज्याच्यावर सगळं पेशवे घराण्याचा इतिहास लिहिला गेला, ते शिवलिंग माटेंकडे होतं. कारण माटे त्यांचे गुरुजी होते. माटेंच्या घराण्यात पेशव्यांचं लिंग आलं, स्फटिकाचं लिंग, आणि आज ते नष्ट झालं. आज माटेंचं घर पण नष्ट झालं, इमारत उभी आहे. हे दुर्दैव आहे आपलं. माझ्या घरात 5-5 फुटाच्या पराती होत्या, आज एकही नाही. 5 फुटाची परात याचा अर्थ काय, तर कन्यादानात मुलीला देतात 5 फुटाची परात, म्हणजे त्याच्या वीटभर परातीपासून 5 फुटावर जेवढ्या बसतील तेवढ्या पराती द्यायच्या. टोप द्यायचे म्हणजे त्याच्या आत बसतील तेवढे टोप द्यायचे. एवढी जर श्रीमंती घराणं आपल्याकडे होती आणि आज एकही भांड आपल्याकडे नाही, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण. जर इतर गावांमध्ये जपलं जातंय तर तुम्ही का जपू शकत नाही, हा माझा साधा प्रश्न आहे. दागिन्यांचे प्रकार बघा, चौकशांमध्ये, पाचकळशांमध्ये, मुस्लिम घराण्यांमध्ये, ख्रिश्चन घराण्यांमध्ये एकसारखे दागिने दिसत आहेत. कधी अभ्यास केला?
लक्ष्मी हार ख्रिश्चन घराण्यात दिसणार नाही, पण लक्ष्मी हारासारखा हार ख्रिश्चन घरात आहे. पाटल्या ख्रिश्चन घराण्यात आहेत. तुम्ही दापोलीच्या मुस्लिमांकडे जा, आंबेडच्या मुस्लिमांकडे जा, हरण्याच्या मुस्लिमांकडे जा, पाटल्या घातला, फक्त डिझाईन बदलतं. म्हणजे संस्कृती बदलली तरी मूळ दागिन्यांच्या गोष्टी आपल्याकडे होत्या, पैंजण होते, आपण ते मारवाड्याला विकले, त्यांनी ते वितळवले, पुरावा नष्ट झाला. मग निदान आता जे काय मिळतंय, कारण चौलमध्ये आताही जुनी घरं बांधली तोडली तर त्यांचे जे कोनाडे असतात त्याच्यात एक मडकं असतं. हे सगळं मी डोळ्यांनी बघितलं म्हणून सांगतो. मी मुद्दाम इतिहासाकडे थोडं वळून वेगळ्या पद्धतीने आता विषय बदलतोय. तर मी स्वतः ते बघितलेलं आहे की मडकी असायची, त्याच्यात चांगली चांदीची नाणी वगैरे आधी लपवून ठेवायची. बघा तुम्ही तुमची जुनी घराणी काढा, मग ती कोनाडे त्याच्यात जर काय सापडलं तर तो इतिहासाचा ठेवा आहे, तो जपा, तुमच्याकडेच ठेवा, पण निदान त्याचा रेकॉर्ड कुठल्या तरी मध्यवर्ती ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणून इतिहास अभ्यासकाची गरज आहे. आणि मग हा सगळा इतिहास अभ्यास हा जर पर्यटकांच्या समोर आला तर आजचं जे विद्रूप स्वरूप पर्यटनाचं आलेलं आहे, आपण जे गोवा आणि पट्या करायला निघालोय नागावचं, हे जलक्रीडा करून काही होणार नाही. उत्पन्नाचं साधन मिळेल, आज तुम्हाला चांगलं वाटतंय, पण ज्या पद्धतीने प्रदूषण वाढतंय, पर्यावरणाचा प्रश्न तयार होतोय, संस्कृती हन्नाचा प्रश्न तयार होतोय, आपल्याला हे पर्यटन अपेक्षित नाही. म्हणून आम्ही हेरिटेज पर्यटनाच्या मागे लागलोय. हे एकट्याचं काम नाही. आपण जर आपल्याकडे जर गेस्ट हाऊस असेल, थोडं नुकसान होईल, पण आपण काहीतरी नियमावली बनवली पाहिजे. मी प्रयत्न केला नागावचा अध्यक्ष असताना की आचारसंहिता बनवा, आहे जे ज्या पद्धतीने ग्रुप येत आहेत, ज्या पद्धतीने सगळं चाललंय, काहीतरी द्या ना तुम्ही. नागावचे घावण, नागावचे उंबर, आमचे भोपळ्याचे उंबर खाऊन बघा, आमचा जाम आहे त्या जांबाचं जाम केलंय तो खाऊन बघा, आमचं जायफळाचं लोणचं खाऊन बघा. आपण करत नाही आहोत. गुहागरला गेलात, केळशीला गेलात तर आपलाच समाज आहे, तिथे अग्राणी वाढलं जातं. हे आमचं जेवण आहे, तुम्ही खा, आम्ही तुम्हाला वडापाव देणार नाही, आम्ही आमलेट पाव देणार नाही, हे आमचं आहे, आमची रक्षण आम्हाला करायचं आहे. मी भगत नावाच्या एका व्यक्तीचा मुद्दा म्हणून उल्लेख करेन. चौकशी समाजासाठी केळशीमध्ये काम करतात, कारण आपला समाज तिकडे पण गेला, जसा पालघर साईडला गेला, म्हणजे बिंब राजाचे सगळे वंश सैनिक आम्ही. तर त्यांनी तिथे समुद्रावर गेस्ट हाऊस टाकले, तिथे तो आग्रह करतो की आमच्या चौकशी समाजाच्या वस्तू खा, आमचे मोदक काय वेगळे आहेत ते बघा. हे पर्यटन. दिव्यागरला गेला तर तुम्हाला मोदक वेगळ्या प्रकारचे मिळतात. खाडी पलीकडे हरिहरेश्वरच्या पलीकडे केळशी गाव आहे, त्यांचे मोदक वेगळे. पुढे दाभोळला गेला तर मोदक वेगळे आहे ना. का काहीतरी संस्कृतीत फरक आहे, खाद्य संस्कृतीत फरक आहे, करंज्यांचे प्रकार आहेत, अनेक गोष्टी आहेत. मग तुमचा अनारसा तुम्ही का नाही विकत, पिझ्झा का विकता? जर महिला उद्योग केंद्र तुम्ही स्थापन केली तर त्यांना स्थानिक पदार्थ तयार करण्यासाठी केवळ पापड लोणचीच, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, ते पण लवाटेकडनं आणून विकायचे. किती नागावच्या उद्योगिनी स्वतःच्या घरात पापड बनवतायत आणि किती जणांनी मशीन्स लावली. तुम्ही करा ना, उद्योग जरूर करा, पण आपले स्थानिक पदार्थ जर आपण विकू शकलो तर जास्त महत्वाचं आहे. सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. पर्यटन सुधारलं पाहिजे, लोकसंस्कृती सुधारली पाहिजे, आपल्याला निदान आपलं सत्व कळलं पाहिजे. आज चौलला एकही रहाट बघायला मिळत नाही. या माणसाने रहाट विकत घेऊन तयार केलाय त्याच्या वाडीत. म्हणून अशा लोकांचं कौतुक करायला लागतं. एक कोणीतरी निसर्गोपचार केंद्र चौलमध्ये काढा, मॉलिश केंद्र येणार. कास्य वाटी आली मला वाटते कुठेतरी पाय पॉलिश करायची. पण चौल नागावचं जे ओरिजिनल निसर्गोपचार केंद्र होतं, ज्याच्यात अडुळसा रस होता, ज्याच्यात शतावरी होतं, ज्याच्यात अनेक गोष्टी चौलच्या होत्या, म्हणजे जमिनीत येणाऱ्या कंदमुळांपासून तेल केली जायची. वावडुंगी प्रकार चौलचा आहे, महाळुंग चौलचा आहे. हे सगळी परदेशातून आलेली आहे. चोर चिंच चौलची आहे. आज संपूर्ण वसईपासून पालघर पर्यंत चोर चिंचा मिळतात, पण आले कुठून? ते दक्षिण आफ्रिकेतून, आफ्रिका देशातून आलेलं झाड आहे. हे व्यापाराने आणलेली वेगवेगळी झाडं आहेत. जायफळ आपल्याकडचं नव्हतं, काजू आपल्याकडचा नाहीये, तो पण पोर्तुगीजाने आणला, पण आज तो आपला झालाय, कारण तिकडचं नैसर्गिक स्थिती आणि आपली स्थिती सारखी आहे. म्हणून ही झाडं आली ती जपली पाहिजेत. आणि मग दुसऱ्या भागावर येतोय आपण
की मग ही झाडाची ओरिजिनल जाती जपल्या पाहिजेत. उठसूट रत्न आणि हापूस ही आपली संस्कृती नाही. आपली जात महत्वाची आहे. नागावमध्ये जी सुपारी बनते ती कुठेच बनत नाही. श्रीवर्धन रोठा उजवा आहे, पण नागावचा रोठा पण महत्वाचा आहे. आज आपण नागावचा रोठा लावत नाही, त्याची पैदास करत नाही. कोणीतरी कृषी उद्योजकांनी नागावची जात म्हणून ती तयार केली पाहिजे. इथला बाणवली माळ हा जगातला सगळ्यात चांगला माळ मानला जातो, कारण तो रोगप्रतिकारक शक्ती असलेला एकमेव जात आहे, कारण त्याच्यात मिक्सिंग काही नाहीये. मग तो बाणवली तोडायचा का? तो उंच होतो, बराच वेळ लागतो, आणि आपण ग्रीन डॉग लावायचा. ग्रीन डॉग जगत नाही, त्याला भुंगा लागतो. मग तुम्ही कोणीतरी अभ्यास करा की आपण केवळ संस्कृती जपतोय, त्याच्याबरोबर कृषी संस्कृती सुद्धा जपली पाहिजे. आपल्या हवेत टिकणारी, आपल्या वाळूत टिकणारी झाडं टिकली पाहिजे. आणि मग सिंचन पद्धतीकडे आपण विचार केला पाहिजे की आता पूर्वी रहाट होता, संत पाणी जायचं. आपली वाळू मिश्रित जमीन आहे, त्यातून ते जिरत जिरत झिरपत पाणी जायचं. आता 2 हॉर्स पॉवरचा पंप लावतो, 5 मिनिटात आळी भरते, पाणी धोधो निघून जातं. त्याच्याबरोबर बुरशीचे रोग पाण्यातून पसरतात. आणि म्हणून चौल नागाव आंध्र प्रदेश, कर्नाटक सारखं शेंड्यामर रोगाने त्रस्त आहे. तुम्ही आता बाहेर गेलात, जुन्या वाड्यांमध्ये जा, शेंडे गळून पडतायत. हा बुरशीजन्य रोग आहे, वरून आलेली नाही. लोक म्हणतात विक्रम इस्पातच्या डस्टमुळे रोग आला, नाही. हा बुरशीजन्य रोग पाण्यातून पसरतोय. ही बुरशी म्हणजे आपली अळवी. जे मेलेलं खोड असतं ते आपण तसंच ठेवतो. त्या मेलेल्या खोडवर 2 वर्षांनी तुम्हाला एक अळवी दिसते, ती फुटते, ते त्याचं बी असतं, पाण्यातून पुढच्या सुपारीकडे जातं. सुपारीची मुळे उघडी असतात, ते बी खेचतं, आणि ते बी म्हणजे तो रोग, बुरशीजन्य रोग सुपारीला वरपर्यंत जातो. सुपारीला कोड पडल्यासारखे पांढरे डाग पडतात. कोड आपण विचार करत नाही. आपली पूर्वी सुपारी अशी होती का? 4 पेंड लागायची ना, मग आता 2 पेंडावर का आली? अवयवी का? आपण एकतर अत्यंत चुकीच्या पद्धतीने लागवड करतोय. कारण पूर्वी 1 एकराची वाडी असायची, मग 10 गुंठ्यावर आली, 5 गुंठ्यावर आली, आता 1 गुंठ्यावर आली. मग त्याचं घर बांधलं तरी 4 सुपाऱ्या लावायच्या. 2 फुटावर 4 फुटावर आपण सुपारा लावतो. फांद्याला फांदे लागतात, अनेक प्रदूषणाचे प्रकार होत आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते, आणि त्यामुळे आपलं सुपारीचं उत्पन्न अत्यंत कमी झालंय. ते जर वाढवायचं असेल तर इथल्या कृषी उद्योजकांनी किंवा अभ्यासकांनी पुन्हा नवीन लागवड पद्धत कोकण कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. लाखी बाग ही आपली योजना आहे कोकणाला उपयुक्त, की तुम्ही 2 सुपाऱ्यांमध्ये 8-10 फुटाचं अंतर ठेवा. त्याच्यामध्ये एक मसाल्याचं पीक घ्या, मग दालचिनी असेल, काही असेल. खोडावर तुम्ही व्हॅनिला लावू शकता, खोडावर तुम्ही आणखी काही काळी मिरी लावू शकता, खायची पानं लावू शकता, इतर अनेक गोष्टी लावू शकता. आळूचं पीक घेऊ शकता, आलं वर्गीय पीक घेऊ शकता, हळदीचं पीक घेऊ शकता. याला उंदीर लागतात, घूस लागते, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे इतर गोष्टींचा त्रास होतो. पण आपण केवळ वांद्रांचा त्रास होतो, घुशींचा त्रास होतो म्हणून ही जी अल्प उत्पन्न किंवा अल्पजीवी वनस्पती लावत नाही, वनौषधी लावत नाही, त्यामुळे सुद्धा आपला तोटा होतोय. आपल्याला आता ठिबक सिंचनाशिवाय, म्हणजे ठिबक सिंचन आपल्याकडे योग्य नाही, कारण ते भरतं, पण पाईपलाईननी पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. मी हे वेगळ्या पद्धतीने सांगतो, कारण हे गावकरी मूळ आता एवढे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. आता आपण हा जर प्रसार केला की आपली सिंचन पद्धती बदलूया, ज्या काही वाड्या आहेत त्या शिल्लक राहिल्या पाहिजेत. तुमच्याकडे पर्यटक येतात, त्या नारळ सुपारीच्या वाड्या बघायला येतात. समुद्र इथे पण आहे आणि सगळीकडेच आहे. समुद्र बघायला येतात असं नाही, लोक आता जात आहेत, पण चौलच्या वाड्या, नागावच्या वाड्या या टिकल्या पाहिजेत. चौलची घरं, त्याचं वास्तुशास्त्र किंवा त्याची जी रचना आहे ती पोर्तुगीज कालीन प्रभाव झालेली, मोगलकालीन प्रभाव झालेली रचना आहे. त्या खिडक्यांना जे चौकट आहे, कुठूनही जा, चौल रवडंड्यात जा, तुम्हाला खिडक्यांना एक प्लॅस्टरची चौकट दिसेल किंवा विशिष्ट पद्धतीने पानपट्टी दिसेल. ह्या सगळ्या आपली वैशिष्ट्य आहेत. तुम्ही बंगले बांधा, पण त्याला ती संस्कृती थोडी आणा, जेणेकरून तुमची घरं ही पारंपरिक घरं वाटतील. मी असं म्हणणार नाही गज लावा लाकडाची, पण अनेक पर्यायाने ती तुम्हाला पारंपरिक दिसतील. असं जर काही लोकांनी केलं आणि त्याच्यात जर होमस्टेची व्यवस्था केली तर चांगले पर्यटक आपल्याकडे येतील. यालाच हेरिटेज पर्यटन म्हणतात. आणि मग दुसरे येते लोकसंस्कृती बरोबर आपली लोकगीतं, आपल्या लग्नातली गाणी, आपल्या हळदीतली गाणी, आपली मैताची गाणी. आपल्या आरत्या वेगळ्या होत्या, आता आरत्या आहेत त्या पूर्वीपासून होत्या, पण त्याही पेक्षा काही वेगळ्या गाणी होती. प्रत्येक जाती धर्मात होती.
आपल्या रूढी परंपरा प्रत्येक जाती धर्माप्रमाणे वेगळ्या होत्या. अगदी लग्नातल्या बघितलं तर कांदण काढायचं म्हणजे ज्याला आपण भातापासून आपण अक्षदा बनवायचो, त्याची गीतं वेगळी होती, हळदीची गीतं वेगळी होती, काकणबाशींची गीतं वेगळी होती, बांधव स्थापनेची गीतं वेगळी होती. आता आपण सगळ्याचे इव्हेंट करून टाकलेलं आहे. ही इव्हेंट संस्कृती आपल्याला घातक आहे. तुम्ही इतिहास जपा, संस्कृती जपा, पण त्याचबरोबर ह्या इव्हेंटला थोडा छेद देऊन तुमच्या पद्धतीने जर पारंपरिक गीतं जतन करता आली. आता किती जणांकडे ती गीतं लिहिलेली आहेत. तुम्ही जा मुद्दामून वाडवळी भाषेचा अभ्यासक इथे आहे, त्यांच्याकडे पालघर भागात सगळ्याची पुस्तकं प्रसिद्ध झालीत, पारंपरिक गीतांची पुस्तकं. आपल्याकडे आगरी भाषेतली गीतं आहेत, पण ब्राह्मण भाषेतली ओटी भरण्याची गीतं किती जणांकडे आहेत? दाखवा ना. इथे ब्राह्मण समाज पण दिसतोय. नाही, बघा तुम्ही, आपल्याकडे अधिक मासाचं व्रत वैकल्प चालायची, आता किती ठिकाणी चालतात. श्रावण मासातली गीतं होती, प्रत्येक गोष्टीची गीतं होती. मग ती ब्राह्मण समाजातली असतील, भंडारी समाजातली असतील, माळी समाजातली असतील, ही गीतं पुन्हा लिहून झाली पाहिजेत. नसतील तर त्याला पर्यायी गीतं कोणीतरी अभ्यासकांनी लिहिली पाहिजे. या सगळ्याला मिळून आपण हेरिटेज पर्यटन असं म्हणतोय. हेरिटेज टुरिझम म्हणजे केवळ देवळं दाखवणं नाही, तर ती संस्कृती जपणं, लोकांना तो इतिहास जाणून देणं आणि आपला सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा नक्की काय होता याची जाणीव करून देणं आणि मुळात तो स्वतः समजून घेणं. आणि याच्यात काही कल्पनारंजन नाही, पण तुमच्या माडीवर ज्या काय वस्तू मिळतात त्या काना उतरवा. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, तो चायनीज मधला कुठला प्रकार आहे, ते भांड कशासाठी वापरलं जायचं, याचा सगळ्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ही शेवटची संधी आणि ही शेवटची पिढी आहे. जर हा विचार करू शकेल चौल रेवदंड्याचा, तर हीच पिढी करू शकेल. याच्यानंतर मुंबई पुण्याला गेलेली मुलं, फ्लॅट संस्कृतीमध्ये राहिलेली मुलं याचा काही महत्व जाणणार नाहीत. कौलं गळतात म्हणून कौलं बदलणार, ऍस्बेस्टॉस टाकणार, हळूहळू लाकडाचे खांब जाणार, भाल जाणार, ते कोणतरी मुसलमान व्यापारी घेऊन जाणार, त्याच्यातून तो चांगले भाल बाजूला काढणार आणि ते करोडो रुपयाला विकणार. तुमची घरं सिमेंटची होतील, त्याला पर्याय नाही. काळाप्रमाणे तुम्हाला बदलायला लागतं, सोयी सवलती येतात. पण त्याचबरोबर जर काही आपण संस्कृती शिकलो तर आपण या इतिहासाला जागलो, इतिहासाची प्रामाणिक राहिलो असं होईल. मित्रांनो, इथे येण्याचं, वारंवार येण्याचं कारण एवढंच आहे की मी जे मगाशी बोललो, झोपलेलं गाव नाही, झोपेचं सोंग घेतलेलं गाव आहे. इथल्या लोकांना सर्व काही कळतं, पण माझ्यापासून मी सुरुवात करत नाही. मी अशा व्याख्यानाला लोकांना आणलं पाहिजे, लोकांना उद्युक्त केलं पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे की खरंच आपल्याकडे जर एवढा वारसा आहे तर लोकांना का कळत नाही. हा वारशाची आपण निदान बोर्ड तरी का नाही लिहित. भीमेश्वराच्या बाहेर असा बॅनर बनवा की भीमेश्वराचा लेख लोकांना जाता येता वाचावाच लागेल. बनवा, किती खर्च येईल. गावकीने नाही केला तर एखाद्या उद्योगपतीला सांगा. आणि हे सगळं शक्य आहे. तुमचे श्रमदानातून सगळ्या पोखरणी उचलल्या जातात. जर आता पैठणच्या, साताऱ्याच्या, वाईच्या पोखरणी मोकळ्या झाल्या, तुम्हाला माहितीसाठी जातो, आता एक नवीन योजना आले, म्हणजे शासनाच्या योजना सोडा, पण ग्रामस्थांच्या मदतीने ह्या जुन्या विहिरी, जुनी देवालय जीर्णोद्धार सुरू झालेत. कारण इंस्टाग्रामवर त्याला खूप प्रसिद्धी मिळते. आणि मग असे जर सामुदायिक प्रयत्नातून आपली देवळं सुधारली गेली, आपली जुन्या जे काही ठेवी आहेत त्या खोदल्या गेल्या, आणि जर काही वस्तू संग्रहालय आपण तयार करू शकलो तर खूप मोठं योगदान तुमचं होईल. पुन्हा एकदा सांगतो, तुमची शेवटची पिढी आहे जी नागाव आणि चौलला वाचवू शकेल. हीच अवस्था कोकणात सगळीकडे आहे. आपल्यापेक्षा वाईट अवस्था कोकणात आहे, कारण आपल्याला मुंबई जवळ असल्यामुळे आपण इथेच राहतोय. आपली सगळी कुटुंबाच्या कुटुंब मुंबईत गेली नाहीत. कोकणात शिमग्याला फक्त दार उघडलं जातं, नाही तर गणपतीला दार उघडलं जातं, नाही तर मे महिन्यात 4 दिवस उघडलं जातं. ती परिस्थिती निदान आपल्याकडे नाही. तर चांगलं काय आहे ते शोधूया, आपलं सत्व काय आहे ते शोधूया. मला वाटते खूप बोलण्यासारखं आहे. इतिहासावर गेलो तर पोर्तुगीज काळातला इतिहास एवढा मोठा आहे. इथे ज्या कोण व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचे स्तंभ अजूनही चौलमध्ये आहेत. एसटीचा रस्ता होण्यासाठी एक कमान तोडली गेली, चौलच्या एका नागरिकाने विरोध केला नाही. ती कमान ही फ्रान्सिस म्हणून जो कोण आला होता त्याच्या स्वागताची कमान होती. आज आपण तंटामुक्त गाव योजनेतून 10-20 लाख रुपये खर्च करतो आणि सिमेंटची कमान प्रत्येक देवळात आणि गल्लीच्या तोंडावर बांधतोय. पण जी दगडी कमान होती, ज्याच्यावर शिलालेख होते, ती कमान आपण तोडली.
आपण जर चौलचे किल्ले बघितले तर त्यांच्यामध्ये सिमेंट नाही, गुळ आणि चुना मिश्रित ती 8-8 फुटाच्या रुंदीच्या भिंती आहेत. आगरकोट बघितला तर त्याला एक भोक पाडले लोकांनी जायला, ते भोकातून बघितलं तर आतली रचना दिसते, त्याच्यात कमानी आहेत. या सगळ्याचा अभ्यास व्हायला पाहिजे, संकलन व्हायला पाहिजे आणि कुठेतरी ग्रामस्थांनी सिनियर सिटीजननी शासनाला जाग आणली पाहिजे की पुराणवस्तू संशोधन खातं हे केवळ निळे बोर्ड लावण्यापुरतं नाही, त्यांचं कर्तव्य आहे याचं रक्षण करणं, त्यांचं कर्तव्य आहे जे चुकतायत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांचं कर्तव्य आहे याचं संगोपन करणं. आणि ते जर जमत नसेल तर दुसरं कर्तव्य येतं तुमच्या ग्रामपंचायतीचं. केवळ रस्ते बांधणे, रस्त्यावर लाईट देणं, एक बाजूची गटारं बांधणं एवढंच ग्रामपंचायतीचं काम नाही. लोकसंस्कृतीचं जतन करणं हे सुद्धा ग्रामपंचायतीचं काम आहे. तुम्ही ग्रामसेवक असतील, ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायतीतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यावर दबाव आणा की आपण विकास करतोय म्हणजे नक्की काय. बंगले बांधले पाहिजेत, पर्यटन वाढलं पाहिजे, ब्रेकफास्टची तयारी झाली पाहिजे, सगळे न्याहारी योजना आली पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण निदान ज्या जुन्या वास्तू आहेत, ज्यांना शक्य आहे त्या तर रचल्या पाहिजेत, राहिल्या पाहिजेत. ज्यांना शक्य नाही, ज्यांना विकायचं त्याला नाईलाज आहे, आपण कोणाला थांबवू शकत नाही. पण जर विकत असतील तर केळवे गावाचा मी मुद्दाम उल्लेख करतो. केळवे गाव हे आपल्यासारखंच एक गाव आहे, तिथे कोणीही बाहेरच्या गाववाल्यांना जमीन विकत नाही. जमीन ही गावातल्याच व्यक्तीला विकली जाते आणि त्या गावातली संस्कृती आहे पान संस्कृती. पानाचे मळ्यावर ते लाखोपती लोक आहेत. हे का मी सांगतोय की आपली काही उत्पादनं आहेत. कवठी चाफा आपलं आहे. किती जणांकडे आता कवठी चापाची कलम बनवायची कला राहिले, किती सोपी कला आहे. गुटी कलम लावून कवठी चाफा होतो. पांढरा सोनचाफा किती जणांकडे राहिला, तो साखरी जाम किती जणांकडे राहिला. आपल्याकडचं कोकम हे प्रसिद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागे सांगितलं ना मला आठवत नाही, पण आपल्याकडचं कोकम आणि आपल्याकडची जायफळ, जे सुमुत्रा जातीचं जायफळ जात आहे, जी इम्पोर्ट झालेली जात आहे, ती कोकण विद्यापीठाने जाऊन तिथे नवीन नावाने कलम काढली. मग मातृवृक्ष जर चौल नागाव मध्ये आहेत तर या मातृवृक्षांचं वर्णन किंवा संरक्षण कोणी करायचं. तुम्ही बाहेर गेलात तर एक गोड चिंच मिळते, थायलंडची चिंच म्हणून मिळतात, 80 रुपये 100 रुपयाला पाकिट मिळतं. आजही बेलाई भागात जा, तुम्हाला साखरेसारखी गोड चिंच बेलाई भागात मिळते. कुठलाही माणूस 2 चिंचोके जमिनीत लावून पिशवीत त्याची झाडं बनवत नाही. चिंचेला कलम नसतं. मग तुम्ही थायलंडची चिंच विकत घेता, पण त्याच्यापेक्षा जास्त गोड चिंच आपल्या थेरोंडात किंवा बेलाई भागात भैरीचं देऊळ आहे, त्याच्या बाहेरच ते चिंचेचं झाड आहे. हे कोणी सांभाळायचं. ह्या गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत त्या मला सांगा आणि याचं कुठेतरी जतन केलं पाहिजे. त्या भैरीच्या देवळामध्ये असे काही शंख आहेत की 2-2 हाताने तुम्ही उचलू शकत नाहीत. किती पुरातन असतील. आज चौलच्या नागावच्या रेवदंड्याच्या किनाऱ्यावर शंख मिळतात, त्याची साईज किती आहे बरं. हे शंख काय काशीहून आणले? काशीला शंख तयार नाही होत. मग कुठल्या तरी एक तर चौलच्याच किनाऱ्यावर ते शंख मिळाले, ज्याची पूजा केली जाते. आज ते तुटतात फुटतात कारण उघड्यावर पडलेत. किंवा कोणीतरी प्रवाशांनी किंवा तीर्थयात्रेला गेलेल्या माणसांनी कन्याकुमारी इकडून आणलेले शंख आहेत, जे आपल्याला बघायला मिळत नाहीत. जा मुद्दा मग भैरीच्या देवळात आणि तिथे पूजेला असलेले शंख बघा की जे ॲबनॉर्मल वस्तू आहेत चौलमध्ये. या हे सगळं बघितलं पाहिजे. चंदन हे झाड चौलचं होतं. नागावच्या किनाऱ्यावरच्या चंदनाच्या चोऱ्या झाल्या ना, केसेस मलाच चालवायला लागल्या. मग ही चंदनाची मूळ झाडं कुठे गेली? ही आपली मूळ झाडं होती. चोर चिंच किती राहिल्या? आता जे सातताड म्हणतात ते सातताड एक जैविक प्रकार आहे, तो काय ॲबनॉर्मल नाही आहे, पण ते दुर्मिळ होतं. आज किती सातताड राहिले? हे सगळं विचार करण्याची गोष्ट आहे. आणि हे सगळं तुम्ही ग्रामपंचायत सदस्यांना समजावून सांगितलं पाहिजे, विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे. जे तुमचं नेतृत्व करतात त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. जर ते सक्षम नसतील तर तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन, बाकी सगळं ठीक आहे, माझ्या गावातले हे आज जे शिल्लक आहे ते मला पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवायचं आहे, एवढा निर्णय घेऊया. मला वाटते बोलण्यासारखं खूप आहे. चौल आणि नागाव बद्दल जर आपण भाषेवर बोलायला गेलो तर 2 तास पुरणार नाहीत. आपल्या भाषेची वैशिष्ट्य खूप सुंदर आहेत, पण त्या सगळ्या भाषेची मूळ भाषा ही मराठीतली प्राकृत नागाव चौलची भाषा आहे, जी बोलली जायची सगळ्या घराण्यातून आणि ज्याला अनुस्वारला महत्व होतं, नाकातून बोलायची ती भाषा मूळ भाषा आहे, आपली प्राकृत भाषा आहे.
जी आपण भारताला दिली मराठी भाषा म्हणून. लक्षात घ्या, म्हणजे ज्ञानेश्वरांचा वारसा आपल्याकडे आहे असं थोडक्यात बोलायला हरकत नाही, पण आपल्याला त्याची किंमत नाही. निदान हे देव्हारे जे शिल्लक आहेत ते तरी राहिले पाहिजेत. कधी जीर्णोद्धाराचा विषय आला तर सगळ्यांनी सांगा की हे देऊळ एकमेव राहिले, हे देऊळ असंच दुरुस्त करा. इथे सिमेंट RCCचं देऊळ बांधू नका. जे शीतळादेवीचं झालं ते तुम्ही करू नका. कारण आता होणार कसं, प्रचंड निधी शासनात येतोय, आमदार खासदार निवडणूक आली की जीर्णोद्धाराचे निधी देतात, मग कोणतं तरी एक ट्रस्ट होतो किंवा ते म्हणतात की आता हे देऊळ जुनं झालंय. हे जुनं झालेलं नाही, हा आपला वारसा, ही नागावची ओळख आहे. तेवढी तुम्ही जपा, नागावची भाषा जपा, नागावची खाद्य संस्कृती जपा, नागावची जी लोकसंस्कृती आहे, तुमची वजन काटे होते, तुमचे जे काय जुन्या वस्तू आहेत त्या जपा. मी असं करतोय की मकरंद आठवले यांनाच इथला मुख्य विश्वस्त नेमतोय. ज्या ज्या वस्तू तुम्हाला नको त्या मकरंद आठवलेकडे आणून द्या. त्याचं काय करायचं, नागावमध्ये कसं जतन करायचं, त्याचं वस्तू संग्रहालय कसं करायचं, ह्याच्या माडीवर करायचं की कुठे करायचं ते आपण ठरवू. पण त्या वस्तू एकत्र आणा, त्याचं डिजिटलायझेशन होऊ दे, त्याचा अभ्यास होऊ दे. आणि आपण इतिहास अभ्यासक नाही, आपण इतिहास संशोधक नाही, आपण चांगले इतिहास संशोधकांच्या संपर्कात आहोत. ते येतील, ते तुम्हाला सांगतील या वस्तूंचं महत्व काय. आणि हे जर तुम्ही केलं नाहीत तर पुढच्या पिढीला फक्त फ्लॅट संस्कृती मिळेल. इथे 8 मजली इमारती उभ्या राहतील, इथे पब तयार होतील, हिरानंदानीचा येतोयच प्रोजेक्ट, तसे आणखीन 4 होतील. पुढे सीतादेवीजवळ अंबानीचा प्रोजेक्ट होतोय, पलीकडे सगळं विकलं जाते आणि हे सिमेंटचं जंगल पुढच्या पिढीला बघायला मिळेल. तुम्ही म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही शेवटचे वारसदार आहात. पुढच्या वारसांच्या हातात हा ठेवा द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. प्रत्येकाने एक निश्चय करा की मला जेवढं जमेल तेवढं योगदान मी देईन, मला जेवढं माहिती आहे ते मी लिहून ठेवीन, ज्या आठवणी नेईन, माझी गाणी, माझ्या आठवणीतली गाणी, माझ्या माहेरपणातली गाणी मी लिहून ठेवीन आणि ते आपण संकलन करूया. इथेच आपण थांबूया. सर्वांनी मला बोलवलं त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.